नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. बघा, आता या लेक्चरमध्ये आपण आपला पुन्हा शूट करतोय. ठीक आहे, पहिले साधारणतः 20 प्रश्न जे काय आहेत पॉलिटीचे ते कव्हर करून घेऊया आणि मग त्याच दरम्यान तुम्हाला कळेल की आपण काय डेप्थमध्ये किंवा किती गाभ्यामध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहे किंवा नक्की आपल्याला प्रश्न येत असताना आपण टेस्ट सिरीज ही ॲज अ रिव्हिजन म्हणून काय पद्धतीने बघत आहोत. ठीक आहे, मग कुठलाच वेगळा वेळ न घालवता सुरुवात करूया. याच्या आधी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की फक्त मी इथे सांगतो म्हणजे तोही एक डेटा कव्हर होईल. आपले टोटल हे प्रश्न किती आणि कुठल्या विषयाचे कसे असणार आहेत. ठीक आहे, सुरुवातीला जर आपण बघतोय हिस्ट्री हा टॉपिक आहे. हिस्ट्री या टॉपिकचे आताच पहिल्या सेक्शनलमध्ये 40 प्रश्न आहेत आणि 15 चौक 60 4 कॉम्प्रिहेन्सिव्हचे असे साधारणतः 100 प्रश्न हिस्ट्रीचे आहेत. सेम आपण बघतोय जॉग्राफीच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच होणार. जे सेक्शनलचे 40 प्रश्न असतील, कॉम्प्रिहेन्सिव्हचे 60 असतील, असे 100 प्रश्न आहेत. त्यानंतर एन्व्हायरमेंट जर आपण बघतोय, या एन्व्हायरमेंटवर फोकस करत असताना आपला फक्त 5च प्रश्न साधारणतः बघायला मिळतात. त्यामुळे 5 चौक 20 आणि आपण जर बघतोय तर साधारणतः आपल्या सेक्शनलमध्ये सुद्धा 20 असे 40 प्रश्न आहेत ज्याच्या माध्यमातून आपण सर्व कव्हर करणार. त्यानंतर आपण पॉलिटी बघतोय, तर पॉलिटी ह्याच्या बाबतीमध्ये 35 प्रश्न आपल्या सेक्शनलचे आणि 15 चौक 60 असे 95 प्रश्न आपण इथे बघतोय. ठीक आहे, त्यानंतर काय झालं आपलं इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये जर साधारणतः बघतोय तर पुन्हा सेम आहे, 35 अधिक 60 बरोबर तुमचे 95 प्रश्न बघायला मिळत आहेत. त्यानंतर करंट अफेअर्स आहे जिथे आपण खूप जास्त भर दिलाय, म्हणजेच 75 अधिक 15 चौक 60 असे जवळपास 135 प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. आणि त्यानंतर जनरल सायन्स हा जो काही ऍस्पेक्ट असतो, या जनरल सायन्स मध्ये आपल्याला सेक्शनल मध्ये आपण 55 प्रश्न आणि 20 चौक 80 असे पुन्हा जर आपण बघतोय तर 135 प्रश्न कव्हर करणार आहोत. म्हणजेच बघा 135 झाले तुमचे 270 आणि हे साधारणतः एक प्रकारे 190, 370, 460 आणि हे झाले तुमचे 40, एक प्रकारे साधारणतः 500 आणि हे 2 700 असे टोटल 700 प्रश्न हे साधारणतः आपण एक प्रकारे घेणार आणि त्या माध्यमातून सर्व एक प्रकारे डेटा कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे मॅक्झिमम डेटा किंवा सिलेबसचे पॉइंट, पीवायक्यूचे पॉइंट आपले कव्हर होतील. ठीक आहे, या नोटवर आपण सुरू करूया. आपला पहिलाच प्रश्न बघा, कायद्याच्या बाबतीमध्ये आपण विचारलाय, भारत सरकारचा कायदा 1935 संबंधी खालील विधाने विचारात घ्या व आयोग पर्याय निवडा, हा इथे प्रश्न आहे. आता डायरेक्टली ह्या प्रश्नामध्ये जाण्याआधी आपण सुरुवात करूया हे कायद्यांची सुरुवात कशी झाली. सगळ्यात पहिल्यांदा एक प्रकारे रेग्युलेटिंग ऍक्ट आपल्याला आलेला बघायला मिळतोय. रेग्युलेटिंग ऍक्ट आपला कितीचा आहे तर एक प्रकारे 1773-74चा आपल्याला इथे बघायला मिळतो. या रेग्युलेटिंग ऍक्टवर काय प्रश्न येऊ शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा या कायद्यामुळे काय झालेलं होतं तर गव्हर्नर जनरल, ठीक आहे, ही संकल्पना जी होती ही गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल ही संकल्पना अस्तित्वात आली. आणि टेक्निकली जे बंगालमध्ये म्हणजे पूर्ण ब्रिटिशांचे जे काही प्रांत होते, बंगाल, बॉम्बे आणि मद्रास, याच्यामध्ये म्हणजे बंगालच्या गव्हर्नर जनरलला किंवा बंगालच्या गव्हर्नरला एक प्रकारे वाढवलं, त्याला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल म्हणायला लागले आणि अल्टिमेटली ह्या दोघांना एक प्रकारे बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अखत्यारीत आणलं. म्हणजेच काय, एक प्रकारे सेंट्रलायझेशन प्रशासनामध्ये सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट आपण एक प्रकारे बघतोय तर कोर्ट ऑफ डायरेक्टरची COD ची स्थापना आपल्याला झालेली बघायला मिळते. या कोर्ट ऑफ डायरेक्टरचं काम काय होतं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे त्याच्या माध्यमातून एक प्रकारे प्रशासन सांभाळणे, कशाचे तर एक प्रकारे ब्रिटिश इंडिया किंवा ओव्हरऑल इंडियाच्या बाबतीमधला त्यांच्या वसाहतीचे सर्व अधिकारी, गव्हर्नर वगैरे ठरवण्याचं काम ह्या कोर्ट ऑफ डायरेक्टरकडे दिलेलं होतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, सुप्रीम कोर्ट याची स्थापना एक प्रकारे झालेली बघायला मिळते. कुठे, कलकत्ता. आणि मग पहिला तसा अधिकारी आपल्याला एलिज इंपे आलेला होता, जो पहिला एक प्रकारे चीफ जस्टिस आपल्याला बघायला मिळतो. मग आपल्या रेग्युलेटिंग ऍक्टवर प्रश्न येताना याच पद्धतीचे साधारणतः विचारले जातात. रेग्युलेटिंग ऍक्ट सुद्धा काय झाला, नावातच आहे बघा रेग्युलेट. म्हणजेच काय, जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपल्याकडे पार एक प्रकारे 1600 पासून आहे, ठीक आहे, 1600ला त्याची मुळात स्थापना झाली. त्यानंतर ते वेळोवेळी आपल्याकडे आलेले होते. ते पार आपल्याकडे जर बघायचं झालं तर शाह आलम, जहांगीर या सर्वांच्या दरबारात आपल्याला जाऊन आलेले बघायला मिळतात. म्हणजे 1608, 1609 पासून ते आपल्याकडे आहेत. परंतु तेव्हाच त्यांना एक प्रकारे काय होतं, ब्रिटिश सरकार नव्हतं, ते ईस्ट इंडिया कंपनी होती किंवा ती एक प्रायव्हेट बॉडी आपल्याला बघायला मिळत होती. आणि अल्टिमेटली एक प्रकारे काय की ते त्यांचा व्यवहार करत होते. परंतु काहीशा गोष्टी अशा झाल्या आणि 1773 पर्यंत साधारणतः एक प्रकारे येता
खूप प्रशासनात बदल झाले, खूप अधिकाऱ्यांमध्ये बदल झाले, भारतीय राजकीय रचनेत आपल्याला बदल झालेले बघायला मिळतात. प्लासीची लढाई झाली, ठीक आहे, त्यानंतर बक्सारची लढाई झाली, ह्याच्याच आधी आपण टेक्निकली बघतोय. आणि या दरम्यान साधारणतः एक प्रकारे ब्रिटिशांवर किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर मोठ्या प्रमाणात काय झालेलं होतं, कर्ज झालं, व्याज झालं. कंपनीचे अधिकारी होते, फार गव्हर्नर जनरल पासून छोट्यातला छोटा अधिकारी हा काय करायचा होता, तर एक प्रकारे स्वतःच्या हिताचा विचार करायचा. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. त्यानंतर एक प्रकारे ब्रिटिशांमध्ये सुद्धा, म्हणजे ब्रिटिश जे आपण देश आता कन्सिडर करतोय, तिकडच्या लोकांमध्ये सुद्धा एक प्रकारची जेलसी होती की हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतले लोक, हे अधिकारी जास्तीत जास्त पैसा कमवत आहेत, त्याच्यावर रेग्युलेट केलं पाहिजे. आणि अशा वेळेस या सगळ्या गोष्टी होत गेल्या, भ्रष्टाचार वाढला, दुष्काळ मोठ्या प्रमाणात दोनदा तीनदा आलेला होता 1760 पासून 1770 पर्यंत. आणि अल्टिमेटली युद्ध खर्च, या 3 गोष्टींमुळे एक प्रकारे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीवर लोन चढलं. आणि हे लोन एक प्रकारे घेण्यासाठी दिवाळखोर झाली होती कंपनी. त्यांनी 10,000 पाऊंडाचं कर्ज ब्रिटिश संसदेकडे मागितलं, ब्रिटिश सरकारकडे मागितलं. मग ते देत असताना आता आम्ही तुम्हाला रेग्युलेट करणार, या उद्दिष्टाने हा रेग्युलेटिंग ऍक्ट आलेला होता. ठीक आहे, ही सगळ्यात पहिली संकल्पना. दुसरा आपल्याला कायदा कुठला आलेला बघायला मिळतो, तर दुसरा कायदा आहे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा, तो म्हणजे पिट्स इंडिया ऍक्ट. पिट्स हा साधारणतः काय आहे, तिकडचा आपण टेक्निकली एक प्रकारे म्हणजे प्राईम मिनिस्टर बघतोय. 1784-85 ला हा कायदा आपल्याकडे आलेला होता. या कायद्याने काय केलेलं होतं, तर साधारणतः एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात सुटी दिलेल्या होत्या. ठीक आहे, म्हणजे जे काही एक प्रकारे सर्वोच्च न्यायालय आलं, सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे सर्वांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी 1781 ला सेटलमेंट ऍक्ट सुद्धा आलेला होता. या सेटलमेंट ऍक्टला दुजोरा इथे दिलेला बघायला मिळतो. आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर मध्ये ऑलमोस्ट कोणाची लोक असायची, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची असायची. ब्रिटिश पार्लमेंटचा से कसा असावा, यासाठी एक प्रकारे 2 गोष्टी वेगळ्या करण्यात आल्या. जे कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं हे तसंच चालू ठेवलं आणि त्याच्यासाठी त्याच्याच सारखं एक प्रकारे बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली. आणि या बोर्ड ऑफ कंट्रोलकडे काय देण्यात आलेलं होतं, तर मनसे अधिकार देण्यात आले. मनसे अधिकार म्हणजेच काय, महसूल, त्यानंतर नागरी आणि सेना यांबाबतीमध्ये कायदा करण्याचा वगैरे अधिकार हा एक प्रकारे याच्या स्वरूपात आलेला होता. मग पिट्स इंडिया ऍक्ट हे या पद्धतीने एवढा जरी लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे. कोर्ट ऑफ डायरेक्टर, बोर्ड ऑफ कंट्रोल हे विचारलं जातं आपल्याला. त्यानंतर आपल्याकडे एक प्रकारे काय आलेले होते, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आता काय करत आहे, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही साधारणतः आता कोणाच्या अखत्यारीत आपल्याला गेलेली बघायला मिळते, ब्रिटिश पार्लमेंटच्या अखत्यारीत गेलेली आपल्याला बघायला मिळते. मग अशा वेळेस एक प्रकारे ब्रिटिश पार्लमेंट ठरवायची की ह्यांनी किती वेळ एक प्रकारे आता कारभार करावा. मग त्या दृष्टीने त्यांना एक प्रकारे व्यापारी कंपनी असा दर्जा देण्यात आला. आणि मग ते किती वेळ व्यापार करू शकतात, काय नियमावली असावी, यासाठी व्यापारी अधिकार असणारे चार्टर ऍक्ट आपल्याला आलेले बघायला मिळतात. असे जर सांगायचं झालं तर 1793 असेल, 1813 असेल, 1833 असेल आणि एक प्रकारे 1853 असेल, असे एकूण 4 चार्टर ऍक्ट आलेले होते. परीक्षेत प्रश्न युजली याच्यावर विचारले जातात. मग या चार्टर ऍक्ट बद्दल आपल्याला काय काय माहिती असणं गरजेचं आहे, तर लक्षात ठेवा 1793 आपल्याला सगळ्यात पहिला चार्टर ऍक्ट आहे. याच्यामधली पहिलीच तरतूद आपल्याला बघायला मिळते, जी पगार होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतल्या अधिकाऱ्यांचा, हा पगार 1793 चार्टर ऍक्ट नुसार भारतीय तिजोरीतून देण्यास सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि दुसरी याच्यामध्ये महत्वाची अशी गोष्ट झाली की एक 1786 ला ऑलरेडी कायदा आलेला होता, जो स्पेसिफिक कोणासाठी मांडलेला होता, तर लॉर्ड कॉर्नवॉलिस साठी मांडलेला होता. ठीक आहे, हा लॉर्ड कॉर्नवॉलिस काय म्हटला की ठीक आहे, मी जातो भारतामध्ये ऍज अ गव्हर्नर जनरल म्हणून, पण मला नुसते प्रशासकीय नाही, मला सेनेचे अधिकार सुद्धा पाहिजेत. मग लॉर्ड कॉर्नवॉलिसला ऍज अ गव्हर्नर जनरल असल्यामुळे त्याला सेनेचे अधिकार सुद्धा दिले. हा कायदा 1786 ला आला. हा फक्त सुरुवातीला कॉर्नवॉलिससाठी होता. मग कॉर्नवॉलिस नंतर येत्या काळामध्ये जेवढे काही गव्हर्नर जनरल झाले त्यांना प्रशासनासोबत सेनेचे सुद्धा सर्वोच्च अधिकार दिले. ही सेटलमेंट दुसऱ्या इथे आलेली बघायला मिळते. तिसरी गोष्ट इथे आपल्याला महत्वाची जी काय साधारणतः झालेली होती की एक प्रकारे इथे सांगितलं की तुम्हाला आता पुढचे 20 वर्ष भारतामध्ये व्यापार करायची, प्रशासन करायची सवलत आहे. ही संकल्पना इथे आली. जो पगार 1793 ला द्यायला सुरुवात झालेली होती भारतीय तिजोरीतून, हीच पद्धत साधारणतः एक प्रकारे 1919 पर्यंत होती. मग 1919च्या कायद्याने आपण टेक्निकली काय बघतो, तर साधारणतः ही पद्धत बंद झाली आणि मग पुन्हा पगार ब्रिटनच्या तिजोरीतनं द्यायला सुरुवात झालेली होती. हा प्रश्न आपल्याला आलेला इथे बघायला मिळतोय. त्यानंतर 1813 आयोगाच्या अगदी आवडीचा कायदा. याच्यामध्ये आपण काय बघतो, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजेच काय की जी एक प्रकारे व्यापारी मोनोपोली होती,
ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मोनोपोली ही रद्द करण्यात आली आणि एक प्रकारे ह्याला अपवाद म्हणून दोनच व्यापार ठरवण्यात आले, एक म्हणजे चीन सोबतचा व्यापार आणि एक म्हणजे चहाचा व्यापार. या दोन गोष्टी एक प्रकारे मोनोपोली म्हणून ठेवल्या. बाकीच्या इतर सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना व्यापार करण्याचा अधिकार मिळाला. म्हणजेच काय, आपण मगाशी बघतो बघा, लोक जेलस होते ब्रिटन मधले. का? कारण भारतामध्ये व्यापार करण्याचा अधिकार फक्त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला होता. पण 1813 हा अधिकार रद्द केला ब्रिटन पार्लमेंटने, कारण ते रेग्युलेट करायला लागले होते. आणि मग एक प्रकारे व्यापारी अधिकार उलट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडनं काढून घेतला, त्यांना प्रशासकीय अधिकार दिला आणि बाकीच्या सर्वांना एक प्रकारे आपण असं म्हणूया की कोणीही जाऊन भारतामध्ये आता व्यापार करू शकतो ही गोष्ट ठेवली. त्याला अपवाद म्हणजे चीन सोबतचा व्यापार आणि चहाचा व्यापार ही संकल्पना ठेवलेली बघायला मिळते. काही ठिकाणी अफूचा व्यापार असा उल्लेख आहे, तर चीन सोबत जो होता हा मुळात अफूचाच व्यापार मोठ्या प्रमाणात होता, त्यामुळे ही संकल्पना तशी दोन अर्थाने बघायला मिळते. दुसरी गोष्ट म्हणजेच काय की एक प्रकारे ह्या कायद्यामुळे भारतामध्ये ख्रिश्चन मिशनरी यांना येऊन धर्मप्रसार करण्याची परवानगी देण्यात आली. तिसरी महत्वाची गोष्ट काय की भारतामध्ये एक प्रकारे शिक्षणाच्या प्रसारासाठी 1 लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली होती. त्यानंतर चौथी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आपल्याला आजच इथे बघायला मिळते, ती म्हणजे काय आहे की पुन्हा एकदा जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांना कर लावण्याचा अधिकार मिळाला आणि कर जर दिला नाही तर त्याच्यावर दंड ठोठावण्याचा अधिकार मिळाला. आणि पाचवी गोष्ट म्हणजेच काय, पुन्हा 20 वर्षाची आपल्याला व्यापाराची मुदतवाढ इथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेली बघायला मिळते ब्रिटनच्या पार्लमेंटच्या माध्यमातून. त्यानंतर साधारणतः आपण बघतोय 1833चा चार्टर ऍक्ट. या 1833च्या चार्टर ऍक्टला टेक्निकली केंद्रीकरणाचा सर्वोच्च बिंदू असं सुद्धा म्हटलं जातं. काय? केंद्रीकरणाचा सर्वोच्च बिंदू किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणूया एपिटोम ऑफ सेंट्रलायझेशन हे असं आपल्याला बघायला मिळतं. एपिटोम ऑफ सेंट्रलायझेशन ही संकल्पना काय आहे की आता इथे महत्वाचा बदल काय झाला की एक तर सगळ्यात पहिल्यांदा एक आपण असं म्हणूया की जो काही व्यापारी अपवाद म्हणून सुद्धा अधिकार ठेवलेला होता हा व्यापारी अधिकार पूर्णपणे काढून टाकला आणि कंपनी जी बघायला मिळते ईस्ट इंडिया कंपनी ही 100% फक्त प्रशासकीय आपल्याला राहिलेली बघायला मिळते. कुठलाही व्यापाराचं तत्व आता त्याच्याकडे राहिलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्वाची अशी झाली की साधारणतः गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल याचं नाव बदलण्यात आलं आणि ह्याला एक प्रकारे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं नामाधिकरण करण्यात आलेलं बघायला मिळतं जास्तीचे अधिकार देण्यासाठी. आणि उर्वरित आपण बघतोय बॉम्बे असेल त्यानंतर आपलं मद्रास असेल या दोघांचेही एक प्रकारे गव्हर्नरला यांच्या अखत्यारीत ठेवण्यात आलेलं बघायला मिळतं. मग असे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून विल्यम बेंटिक होते. पहिले एक प्रकारे रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार जे गव्हर्नर ऑफ बंगालचे गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल झाले हे साधारणतः आपल्याला वॉरेन हेस्टिंग बघायला एक प्रकारे मिळतात. ठीक आहे, हा एक बदल झाला. तिसरी गोष्ट इथे म्हणजेच काय, एक प्रकारे स्पर्धेचं तत्व अस्तित्वात आलेलं होतं. पण स्पर्धेचं तत्व मांडण्यात आलं पण ते टेक्निकली अस्तित्वात आलं नाही. म्हणजेच काय, स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून अधिकारी वगैरे भरले जातील किंवा कुठल्याही डिस्क्रिमिनेशन शिवाय भारतीयांना सुद्धा प्रशासनामध्ये घेतलं जाईल ही संकल्पना पहिल्यांदा मांडली, परंतु ते अस्तित्वात ते साधारणतः आलेलं नव्हतं. हे 1833च्या बाबतीमधला हा घटक आपण इथे बघतो. हा एपिटोम ऑफ सेंट्रलायझेशन होता. त्यानंतर गोष्टी बदलत गेल्या आणि त्यानंतर मग आपण बघतोय आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली की पुन्हा एकदा एक प्रकारे 20 वर्षाची तरतूद आपल्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला आलेली बघायला मिळते की तुम्ही कायदा करू शकतात. त्यानंतर आपल्याकडे काय आहे, 1853चा चार्टर ऍक्ट आला आणि 1853च्या चार्टर ऍक्ट मध्ये पहिल्यांदा इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने किती वेळ काम करायचं, किती वेळ व्यापार करायचा हा जो काही काळ होता हा याच्यामध्ये नमूद केलेला नव्हता. म्हणजेच डायरेक्टली इनडायरेक्टली सांगण्यात आलं की येत्या काळामध्ये तुमच्याकडनं आम्ही अधिकार काढून घेऊ. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजेच काय, पहिल्यांदा एक प्रकारे आपल्याकडे अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस असं वर्गीकरण आपल्याला केलेलं बघायला मिळतं. आणि मग एक प्रकारे पहिल्यांदाच जर आपण इथे बघतोय तर साधारणतः गव्हर्नर जनरलचे एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह या दोन्ही गोष्टी बदललेल्या वेगळ्या केलेल्या बघायला
मिळतात. आणि मग ही गोष्ट झाली. त्या दरम्यान आपण बघतो 1853चा जेव्हा हा चार्टर ऍक्ट आला तेव्हा आपल्याकडे कोण होता, साधारणतः डलहौसी होता. त्याच्या काळात त्याने जे संस्थानांप्रती धोरण राबवलं त्याच्यामुळे एक प्रकारे खालचा धोरण त्याचं बघायला मिळतं, एक डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. आणि मग अल्टिमेटली ह्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ निर्माण झाली आणि आपण बघतोय साधारणतः 1857चा आपल्याकडे उठाव झालेला बघायला मिळतो. मग हा 1857चा उठाव झाला आणि एक प्रकारे 1858ला काय आलेला बघायला मिळतो, तर राणीचा जाहीरनामा आपल्याला आलेला बघायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट पॉलिटिकल ऍस्पेक्टने काय झाली, ईस्ट इंडिया कंपनीकडनं साधारणतः एक प्रकारे संपूर्णपणे प्रशासन कोणाकडे गेलेलं आहे, तर ब्रिटिश पार्लमेंटकडे गेलेलं आपल्याला एक प्रकारे बघायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे काय आलेले होते, तर त्यानंतर आपण आपल्याकडे बघतो तर आपल्याकडे साधारणतः 1861, 1892 आणि 1909ला एक प्रकारे काय आलेले होते, तर काउन्सिल ऍक्ट आलेले बघायला मिळतात. त्यानंतर 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आपल्याला आलेला बघायला मिळतो. 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आपल्याला आलेला बघायला मिळतो. या दोन कायद्यांचं सुद्धा एक प्रकारे एक्सप्लेनेशन आपण या प्रश्नाच्या माध्यमातून बघणार. पण काउन्सिल ऍक्ट हे आपल्याला हिस्टोरिकल अप्रोच मध्ये आहे, हा फिल्टर इथे आपल्याला लावता आला पाहिजे. मग आता आपण प्रश्नाकडे येऊया. हे सगळं बघितल्यानंतर काय दिसतंय आपल्याला इथे, साधारणतः या कायद्यानुसार प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्था रद्द करून त्याऐवजी प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली. ओके, हे स्टेटमेंट बरोबर आहे, कसं ते आपण बघू नंतर. या कायद्यानुसार भारतीय परिषद इंडिया काउन्सिल स्थापन करण्यात आली. मित्रांनो, स्थापन नाही, ही साधारणतः रद्द करण्यात आलेली बघायला मिळते. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. या कायद्यात फेडरल कोर्ट आणि फेडरल रेल्वे स्थापन करण्याची तरतूद होती. हा तर PYQ विचारलेला आहे. या कायद्यानुसार महिला, कामगार, दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद होती. हे स्टेटमेंट इथे बरोबर आहे. मग आता आपण जेव्हा ह्या कायद्याच्या बाबतीमधली तरतूद बघू तेव्हा आपल्याला अजून काय लक्षात येणं गरजेचं आहे, थोडं कंपॅरिझन आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, 1919ला आपल्याकडे केंद्रामध्ये जास्त काही बदल नाही केला. केंद्रामध्ये जास्त बदल नव्हता. त्याच्यामध्ये फक्त एक प्रकारे आपण असं म्हणूया बायकॅमरलिझम आलं, लोअर हाऊस आणि साधारणतः अप्पर हाऊस या स्वरूपामध्ये. परंतु राज्यामध्ये काय करण्यात आलं, तर एक प्रकारे अधिक जबाबदार शासन देण्याच्या उद्दिष्टाने राखीव आणि सोपीव असे आपल्याला विषय केलेले होते. हाच 1919चा कायदा आहे की ज्याच्या माध्यमातून पहिल्यांदा केंद्राचं बजेट वेगळं, केंद्राचा विषय वेगळा, राज्याचा विषय वेगळा करण्यात आलेला होता. राखीव म्हणजेच काय होते, जे स्वतः जवळ ठेवलेले, जे गव्हर्नर जनरल जो काय होता किंवा गव्हर्नर जनरलच्या ऐवजी आता शब्द काय येतो आपल्याकडे, व्हॉइसरॉय हा शब्द येतो. जेव्हा एक प्रकारे राणीचा जाहीरनामा आला तेव्हा गव्हर्नर जनरल या अधिकाऱ्याचं नामाधिकरण बदलून काय करण्यात आलेलं होतं, व्हॉइसरॉय करण्यात आलं. कारण गव्हर्नर जनरल कोणाला रिप्रेझेंट करायचा, ईस्ट इंडिया कंपनीला. आता त्यांच्यातनं प्रशासन काढून घेतले आणि कोणाला दिले, ब्रिटिश पार्लमेंटला. मग व्हॉइसरॉय नियुक्त करण्यात आला. हा व्हॉइसरॉय ब्रिटिश पार्लमेंटला साधारणतः जबाबदार असलेला आपल्याला अधिकारी बघायला मिळतो. ही एक गोष्ट झाली. आता महत्वाची गोष्ट काय, व्हॉइसरॉयकडे स्वतःकडे त्याने विषय जे ठेवले त्याला राखीव विषय म्हणतो. जे विषय व्हॉइसरॉय त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तींकडून तो मॅनेज करून घ्यायचा. म्हणजे अति महत्वाचे विषय लाईक होम अफेअर्स असेल, एक्सटर्नल अफेअर्स असतील, फायनान्स असेल, त्याचा पब्लिक एक प्रकारे महसूल असेल, हे जे काही महत्वाचे जे काही विषय डिफेन्स आहेत, हे सर्व विषय राखीव स्वरूपात ठेवले होते. आणि जे कमी महत्वाचे किंवा जे काही लोकाधिष्ठित आहेत म्हणजे शिक्षण, पाणी, त्यानंतर आपण असं म्हणूया की स्थानिक स्वराज्य संस्था, असे एक प्रकार किंवा हेल्थ, आरोग्य यासारख्या ज्या काही गोष्टी होत्या या सोपी होत्या, ज्या व्हॉइसरॉयने निवडून आलेल्या आपल्या भारतीय प्रतिनिधींकडे दिलेले होते. याच पद्धतीला आपण टेक्निकली काय म्हणतो, डायआर्की किंवा दुहेरी शासन व्यवस्था असं टेक्निकली म्हणत असतो. ठीक आहे. मग निवडून आलेले प्रतिनिधी हे आपलं काम करत असताना फायनली जबाबदार कोणाला असायचे, व्हॉइसरॉयला. त्यानंतर ते जबाबदार अजून कोणाला बघायला मिळत होते, कायदेमंडळाला. म्हणजे कायदेमंडळ यांच्यावर नो कॉन्फिडन्स मोशन सुद्धा आणू शकत होता. पण ही संकल्पना इथे नव्हती कारण व्हॉइसरॉय स्वतःच ते बघत होता त्याच्या लोकांकडनं. मग अशा वेळेस यांनी जरी ठरवलेला निर्णय असेल तो फायनली कोण एडिट करू शकत होता, तर व्हॉइसरॉय एडिट करू शकत असलेला आपल्याला बघायला मिळत होता. अशी राखीव आणि सोपी ही रचना होती जी 1919ला सुरू झाली. ही नंतर कोणाकडे दिलेली बघायला मिळते, 1935च्या कायद्यामध्ये साधारणतः याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि राज्यामधनं हे काढून टाकलं, जे साधारणतः केंद्रामध्ये टाकलेलं आपल्याला बघायला
बघायला मिळतं. आणि राज्यांना काय देण्यात आलेली होती, पूर्णपणे ऑटोनॉमी देण्यात आली. म्हणजेच हा घटकच पूर्णपणे आपल्याला बदललेला बघायला मिळतो. सर्वच्या सर्व विषय निवडून आलेल्या प्रतिनिधींना दिले, ज्याला आपण हायएस्ट लेवल ऑफ डिसेंट्रलायझेशन किंवा एक प्रकारे प्रांतिक स्वायत्तता म्हणतो. 1833ला जे हायएस्ट लेवल ऑफ सेंट्रलायझेशन झालं, त्याच्यानंतर जो काही 1853ला एक प्रकारे पहिल्यांदा आपल्याकडे काय झालेला होता, चार्टर ऍक्ट अशा स्वरूपात आला ज्याच्यामध्ये कार्यकाळ निश्चित नव्हता. त्यानंतर एक प्रकारे बघतो आपण राणीचा जाहीरनामा आला. आणि या दोन्ही गोष्टींमुळे जे एक प्रकारे डिसेंट्रलायझेशन सुरू झालं त्याचा प्रत्युच्च बिंदू इथे बघायला मिळतो. डिसेंट्रलायझेशन सुरू झालं म्हणजेच काय, अगेन बंगाल आणि एक प्रकारे जे काही म्हणजे मद्रास आणि बॉम्बे यांच्या गव्हर्नरला जे काही बंगालच्या अखत्यारीत ठेवलेलं होतं ते काढून टाकलं, त्यांना त्यांचा अधिकार दिलेला बघायला मिळतो. प्रांतिक स्वायत्तता आपल्याला ह्या संकल्पनेचा उदय आहे. आणि हे जे काही डिसेंट्रलायझेशन होतं त्याचा एपिटोम ऑफ डिसेंट्रलायझेशन आपण 1935च्या कायद्यांना बघायला मिळतो, किंवा त्याचा म्हणतो ज्याला आपण प्रांतिक स्वायत्तता असं सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे, पहिली संकल्पना इथे झाली तुमची क्लिअर. दुसरं आहे इंडिया काउन्सिलच्या बाबतीमध्ये. आता लक्षात घ्या, 1858ला एक बदल काय झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर सगळ्यात पहिले 1858ला जो काही राणीचा जाहीरनामा आला, ठीक आहे, कुठे गेला राणीचा जाहीरनामा, हा जो काही राणीचा जाहीरनामा आला ह्याच्यामधनं इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीकडनं व्यवहार ब्रिटिश पार्लमेंटकडे गेला. त्यामुळे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया याच्याऐवजी काय करण्यात आलं, व्हॉइसरॉय याचं नामाधिकरण करण्यात आलं. आणि हा व्यक्ती डायरेक्ट ब्रिटिश पार्लमेंटला जबाबदार होता. याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, याला मदत करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटचा भाग असलेला, ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य असलेला आपण असं म्हणूया साधारणतः एक प्रकारे व्यक्ती इथे नियुक्त करायला लागलो, ज्याला आपण भारत मंत्री असं म्हणायला लागलो. या भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी 15 जणांची आपण एक बॉडी ठरवली. त्या बॉडीला आपण टेक्निकली इंडिया काउन्सिल म्हणायला लागलो. म्हणजेच इंडिया काउन्सिलची स्थापना 1858च्या कायद्याने झाली आणि 1935च्या कायद्याने इंडिया काउन्सिल आपल्याला रद्द करण्यात आलेलं बघायला मिळतं. हेच इथे संकल्पना विचारली आहे. फेडरल कोर्टाची स्थापना झाली, फेडरल रेल्वेची सुद्धा स्थापना झालेली बघायला मिळते. त्यानंतर टेक्निकली आपण जर अजून सांगायचं झालं तर आपण असं म्हणूया की या कायद्यानुसार एक महत्वाची गोष्ट म्हणजेच बॉम्बे असेल, बंगाल असेल, मद्रास असेल, युनायटेड प्रोव्हिन्स असेल, त्यानंतर आसाम असेल आणि बिहार असेल, या ठिकाणी आपल्याला द्विगृही आपल्याला विधिमंडळ स्थापन झाले. म्हणजेच काय, राज्य विधानसभा आणि राज्य विधान परिषद या पद्धतीने अल्टिमेटली हे स्थापन झाल्यानंतर आपण काय बघतो, त्याच दरम्यान साधारणतः आपल्याकडे 1935च्या वगैरे निवडणुका झालेल्या बघायला मिळतात, किंवा 35च्या कायद्यानुसार 36ला निवडणुका झाल्या. त्यानुसार 1937 पासून एक प्रकारे या सर्व प्रांतांमध्ये आणि इतर प्रांतांमध्ये आपल्याकडे कायदे मंडळाची आपल्याकडे एक प्रकारे सरकार स्थापन झालं, जे 1939 पर्यंत होतं. 1939ला आपल्याकडे दुसरं जे काय महायुद्ध सुरू झालं तेव्हा ही सरकार बरखास्त केलेली आपल्याला बघायला मिळतात, किंवा काँग्रेसने राजीनामा सुद्धा दिलेला होता. आणि याच 2 वर्षांमध्ये मग ही प्रांतिक स्वायत्तता आपल्याला असलेली बघायला मिळते. मग प्रश्न आपल्याला आयोग विचारता, आता रिसेंटली या राज्यसेवा मेन्सला प्रश्न होता, कुठल्या एक प्रकारे 6 ठिकाणी द्विगृही विधिमंडळ होतं. आणि अजून आपल्याला एकदा प्रिलिमला सुद्धा प्रश्न आलेला होता, ते म्हणजेच काय, द्विगृही विधिमंडळ या 6 ठिकाणी मांडली आणि सिंध आणि ओडिशा हे नवीन आपल्याला प्रांत साधारणतः इथे नियुक्त केलेले एक प्रकारे बघायला मिळतात. त्यानंतर भारताची रचना अजून बदलली, की एक प्रकारे जो बर्मा रिजन होता किंवा जो काही आपण आज त्याला म्यानमार रिजन म्हणतो, हा एक प्रकारे भारतातून आपल्याला विलग केलेला बघायला मिळतो, वेगळा केलेला एक प्रकारे बघायला मिळतो. त्यानंतर महत्वाची गोष्ट काय, हा कायदा जो आहे ना 1935चा कायदा, याचं जास्त इम्प्लिमेंटेशन झालं नाही. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा कायदा होता. म्हणजेच या कायद्यामध्ये 321 विभाग आणि साधारणतः आपल्याला 10 अनुसूची बघायला मिळत होत्या. याचं इम्प्लिमेंटेशन एवढं महत्वाचं होतं की साधारणतः हा कायदा जरी एक प्रकारे नीट पूर्णपणे फॉलो नाही झाला तरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे की आज जे आपण राज्यघटना बघतो, या राज्यघटनेमध्ये सगळ्यात मेजर किंवा मोठा भाग म्हणून आपल्याला या कायद्याचीच तत्व आपण उचललेली होती. या कायद्यानुसार सांगायचं झालं तर आपल्याकडे प्रॉपर 3 सूची आल्या, केंद्र सूची, राज्य सूची आणि एक प्रकारे ज्याला आपण समवर्ती सूची म्हणतो असा उल्लेख आला. आणि एक प्रकारे ह्या कायद्यानुसार जे शेषाधिकार आहेत, हे शेषाधिकार कोणाकडे देण्यात आलेले होते तर व्हॉइसरॉय कडे देण्यात आपल्याला आलेली बघायला मिळतात. आजही आपल्याकडे राज्यघटनेच्या शेड्यूल 7 मध्ये सूचींचा उल्लेख आहे, परंतु शेषाधिकार हे राष्ट्रपतींकडे नाही मित्रांनो, तो कोणाकडे तर केंद्र सरकारकडे असलेले आपल्याला बघायला मिळतात. याच कायद्यानुसार आपण जर टेक्निकली बघतोय तर आपल्याकडे UPSC,
त्यानंतर SPSC म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणि त्यानंतर आपण असं म्हणूया की JPSC दॅट इज जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन, याची स्थापना करण्याची तरतूद आली. फेडरल कोर्टाची स्थापना 1937 ला झाली. फेडरल रेल्वेची स्थापना एक प्रकारे झाली. 1934 ला आपल्याकडे RBI ऍक्ट आला, ज्याला 1935च्या कायद्याने मान्यता दिली, म्हणजे मध्यवर्ती बँकेची सुद्धा स्थापना या माध्यमातून आपल्याला झालेली बघायला मिळते. अल्पसंख्याकांसाठी स्पेशल तरतूद करण्यात आली. आजचा जो कॅग आहे त्याच पद्धतीचा भारतामध्ये महालेखा परीक्षकाची नियुक्ती केलेली बघायला मिळते. या कायद्यानुसार ज्या निवडणुका झाल्या 36 मध्ये, त्या ह्याच्यामध्ये जवळपास आपण म्हणूया 14% लोकांना मतदानाचा अधिकार एक प्रकारे मिळालेला होता. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आयोगाला वेळोवेळी आवडतं ते म्हणजेच काय, स्वतंत्र मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघाच्या बाबतीमध्ये 3 गोष्टी आहेत लक्षात ठेवायच्या. 1909चा कायदा, ज्याला आपण एक प्रकारे मॉर्ले मिंटो कायदा म्हणतो, याने सगळ्यात पहिल्यांदा एक प्रकारे स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना मांडली. आणि हा स्वतंत्र मतदारसंघ त्यांनी कोणाला अवेलेबल करून दिलेला होता, तर मुस्लिम समुदायासाठी अवेलेबल करून दिलेला होता. 1919 ला अजून 4 जणांना स्वतंत्र मतदारसंघ एक प्रकारे मिळालेले होते. हे 4 जण म्हणजेच कोण कोण, तर साधारणतः सिख, त्यानंतर इंडियन, ख्रिश्चन्स, त्यानंतर युरोपियन आणि अँग्लो इंडियन, या साधारणतः एक प्रकारे 4 जणांना स्वतंत्र मतदारसंघ आलं. आणि 1935 मध्ये आपण बघतोय, जो आपण प्रश्नामध्ये डेटा कव्हर केला, तो म्हणजेच काय, एकूण 3 जणांना स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार मिळालेला होता, ज्याच्यामध्ये आपण टेक्निकली महिला, त्यानंतर कामगार आणि त्यानंतर दलित यांना एक प्रकारे स्वतंत्र मतदारसंघाचा घटक मिळालेला बघायला मिळतो. त्यामुळे एवढं जरी लक्षात राहिलं तरी हा तुमचा अख्खा झाला साधारणतः 1935चा कायदा. असाच एक प्रश्न घेऊन आपण 1919चा कायदा पण कव्हर करू, म्हणजे हिस्टोरिकल आणि एक प्रकारे पॉलिटिकल दोन्ही ऍस्पेक्ट तुम्हाला लक्षात राहतील. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न आपण इथे बघत आहोत, जिथे आपल्याला घटनेच्या सरनाम्याबद्दलचा डेटा आपण इथे कव्हर करत आहोत. आता बघा, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, नोट्स ह्या ज्या काही किंवा आपण ह्या ज्या काही गोष्टी लिहितोय, तर ते काय करायचं, जिथे रिकामी जागा दिसते तिथेच साधारणतः लिहायचं, हे पहिला ऍस्पेक्ट. मग त्यासाठी 2 पेन यूज करा, एक निळा एक लाल. म्हणजेच काय, साधारणतः 2 कुठले वेगवेगळे प्रश्न आहेत त्यांचं तुम्हाला एक प्रकारे डिस्कशन हे बायफर्गेट करता येईल, एकत्र ते होणार नाही, तुमचं कन्फ्युजन या माध्यमातून होणार नाही त्या ऍस्पेक्टमध्ये. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, समजा अजूनही जागा जर एक प्रकारे तुमची कमी पडते, तुम्हाला अजून लिहायचं आहे, लिहावंसं वाटतंय, तर डायरेक्ट पेजेसवर लिहायचं आणि ते पेज आपल्याला इथे मागे चिटकवायचे. कारण एक प्रकारे जेव्हा हा आपण आपला अख्खा पेपर बघू, जेव्हा तुमचे हे एक प्रकारे तुमचं एक बुकलेट तयार होईल, तेव्हा अक्षरशः तुम्ही रिव्हिजन करताना हे 700 प्रश्न जरी रिवाइज केले तरी त्यातले अनेक प्रश्न आपल्याला तिथे पेपरमध्ये रेप्लिकेट झालेले बघायला मिळू शकतात. त्यामुळे एवढा जरी इथे डेटा तुम्हाला कळाला किंवा असं जर लिहिता आला किंवा ऍड करता आला तर ते सफिशियंट होईल. आता बघा, हा प्रश्न आहे भारताच्या सरनाम्याबद्दलचा. सरनाम्याला कोण कोण काय काय म्हटलं हे आपल्याला विचारलं जातं. आता रिसेंटली राज्यसेवा 2024 ला याच्यावर प्रश्न आलेला होता मुख्य परीक्षेमध्ये. राज्यघटनेचे ओळखपत्र 10 वेळा विचारलंय, नानी पालखीवाल यांनी म्हटलेलं आहे. राजकीय कुंडली KM मुंशी यांनी म्हटलंय. घटनेची चावी पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलंय. घटनेचा मूळ आत्मा न्यायमूर्ती हिदायतुल्ला यांनी म्हटलेला आहे. ठीक आहे. राजकीय कुंडली जेव्हा KM मुंशी म्हटले तेव्हा त्यांनी सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक, सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक या पद्धतीमध्ये याचा एक प्रकारे उल्लेख केलेला बघायला मिळतो. घटनेची चावी जेव्हा पंडित ठाकूरदास भार्गव म्हटलेले होते तेव्हा त्यांनी क्लिअर कट असा स्टेटमेंट वापरलं की एक प्रकारे आपली जी काही राज्यघटना आहे याच्यामधले जे काही सोर्सेस आहेत किंवा याच्यामधले जे काही घटक आहेत, या घटकांचा क्रक्स किंवा या घटकांचा मापदंड की ज्याने आपण राज्यघटनेचे मूल्य मोजू शकतो, असं एक प्रकारे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेला म्हटलेलं आहे. त्यांनी राज्यघटनेच्या प्रस्तावनेला राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग, त्यानंतर एकंदरीत आत्मा, गुरु किल्ली, दागिना, योग्य मापदंड की ज्याने आपण राज्यघटनेचं मूल्य मोजू शकतो, या शब्दात प्रस्तावनेचं कौतुक केलेलं बघायला मिळतं. न्यायमूर्ती हिदायतुल्ला यांनी USA आणि एक प्रकारे जी काही इंडिया आहे या दोघांच्या राज्यघटनेमधलं आपलं एक प्रकारे प्रस्तावनेचं कंपॅरिझन केलं आणि ते असे म्हटले की आपली राज्यघटना ही एवढी स्ट्रॉंग आहे, ज्याचा क्रक्स आपल्याला आपल्या प्रस्तावनेत बघायला मिळतो की जोपर्यंत एक प्रकारे मुळात हे आपला राजकीय आपला समाज कसा आहे भारताचा याचा नमुना दर्शवतं आणि जोपर्यंत याच्यामध्ये
खूप मोठी क्रांती होत नाही तोपर्यंत बदल होऊ शकत नाही, असं न्यायमूर्ती हिदायतुल्ला यांनी म्हटलेलं बघायला मिळतं. आणि आजही आपली राज्यघटना अबाधित आहे. जोपर्यंत एक प्रकारे पृथ्वी आहे, हा देश आहे, तोपर्यंत राज्यघटना अबाधितच राहणार. ठीक आहे. मग हा आपल्याला ह्या प्रश्नाच्या बाबतीतला ऍस्पेक्ट आहे. अजून 2-3 आपल्याला व्यक्ती आहेत ज्यांनी काय काय म्हटलं ते माहिती पाहिजेत. एक आहे आपल्याकडे अर्नेस्ट बर्कर हे आपण कन्सिडर करतो. अर्नेस्ट बर्कर यांनी एक प्रकारे राज्यघटनेचा मूल मंत्र म्हणून साधारणतः एक प्रकारे काय आहे तर आपण म्हणूया सरनाम्याचं कौतुक केलेलं आहे. त्यानंतर आपण बघतोय की सर अलादी कृष्णस्वामी, ठीक आहे, यांनी एक प्रकारे आपले विचार, आपले एक प्रकारे स्वप्न यांना व्यक्त करण्याचा केंद्रबिंदू म्हणून एक प्रकारे राज्यघटनेच्या सरनाम्याचा उल्लेख केलेला आहे. मग हा एक प्रश्न आहे. आणि राज्यघटनेबाबत सांगायचं, प्रस्तावनेबाबत सांगायचं झालं तर आपल्याकडे पुढच्याच पानावर प्रश्न क्रमांक 4 सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. तो सुद्धा प्रस्तावनेचा आहे. ह्या 2 अँगलनी जर आपण बघितली प्रस्तावना 2 प्रश्नांच्या माध्यमातून, तर याच्या बाहेर साधारणतः प्रस्तावनेवर कुठलाच प्रश्न येणार नाही. काय बघा, भारतीय राज्यघटनेतील आम्ही भारतीय लोक म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया ही वाक्यरचना ब्रिटनच्या राज्यघटनेवरनं घेण्यात आली. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत आतापर्यंत एकदाच बदल करण्यात आलेला आहे घटना दुरुस्तीने. आणि भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोत नसल्याने कायदेमंडळाच्या अधिकारांवर प्रतिबंध आणू शकते. आता याचं उत्तर काय आहे, फक्त ब बरोबर आपल्याला बघायला मिळतं. आता कसं, आता हा प्रश्न आणि कोण काय म्हटलं तो तिकडचा प्रश्न, ह्या दोन्ही माध्यमातून आपण अख्खी प्रस्तावना बघून घेऊया. जेव्हा आपण प्रस्तावनेचा विचार करतो तेव्हा लक्षात ठेवायचं, राज्यघटना जेव्हा एक प्रकारे आपली पास झालेली होती किंवा राज्यघटना एक प्रकारे आपली संमत झाली, यानंतर आपले जे काही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहेत त्याचे अध्यक्ष यांनी काय सांगितलं, यांनी एक उच्चार केला की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. आणि मग त्याच्यावर वोटिंग झालं. म्हणजे राज्यघटना एक प्रकारे संमत झाल्यानंतर एक प्रकारे सर्वात शेवटी आपल्याला प्रस्तावनेवर एक प्रकारे वोटिंग केलेलं बघायला मिळतं. ही प्रस्तावना म्हणजे काय आहे की जेव्हा एक प्रकारे आपण बघूया 13 डिसेंबर 1946 ला आपल्याकडे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलेलं होतं, उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता. हा उद्दिष्टांचा ठराव एक प्रकारे काय होता तर एक आपल्या घटना समितीने कसं काम करावं, आपली राज्यघटना कशी असावी, कुठल्या मूल्यांवर आधारित असावी, असे उद्दिष्टांचा ठराव त्यांनी मांडलेला होता. त्याच उद्दिष्टांच्या ठरावातनं एक प्रकारे नंतर राज्यघटना लिहिली गेली. आणि आज त्याच उद्दिष्टांच्या ठरावाचं रूप आपल्याला एक प्रकारे राज्यघटनेची प्रिॲम्बल एक प्रकारे बघायला मिळत आहे. याच्यामध्ये आपली राज्यघटनेचा काय काय भाग आहे, म्हणजे राज्यघटना आपल्याकडे अधिकारांचा स्रोत आहे. यस, एक प्रकारे स्रोत सांगायचं झालं तर मूळ असा एक प्रकारे स्रोत नाही, पण सर्व राज्यघटनेचा क्रक्स की ज्याने आपल्याला सर्व अधिकार दिलेत, राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, अजून कुठल्याही पद्धतीचे धार्मिक वगैरे असतील, या सर्वांचा क्रक्स इथे बघायला मिळतो. म्हणजेच राज्यघटना आपल्या एक प्रकारे अधिकारांचे उगमस्थान आहे, राज्यघटनेचे स्वरूप आहे, राज्यघटनेचे उद्दिष्ट आहेत, राज्यघटनेच्या आपण तारखा महत्वाच्या ज्या बघायला मिळतो त्यांच्या बाबतीमधला सर्व उल्लेख आपल्याला त्या प्रस्तावनेत बघायला मिळतो. म्हणजेच ह्या प्रस्तावनेमध्ये आपण भारतीय लोकांना काय देत आहोत, वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल ऑफ इंडिया, हे आपण एक प्रकारे आपण भारतीय लोक ही आपण राज्यघटना स्वीकारत आहोत असं प्रिॲम्बल मध्ये दिलेलं आहे. ही वी द पीपल ऑफ इंडिया आपण कोणाकडनं घेतलेली आहे संकल्पना, तर USA कडनं घेतलेली बघायला मिळते, ना की ब्रिटनकडनं. म्हणून हा ऑप्शन आपल्याला चुकीचा बघायला मिळतो. मुळात ब्रिटनमध्ये एक प्रकारे लिखित राज्यघटनाच नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे लिखित राज्यघटनेची सगळ्यात पहिली संकल्पना अमेरिकेने मांडली आणि त्यांच्या आपण एक प्रकारे प्रस्तावनेच्या आधारित एक प्रकारे प्रस्तावना इथे घेतलेली आहे. ठीक आहे, मग या राज्यघटनेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अधिकार कुठले कुठले आहेत ह्यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, जिलेफी लक्षात ठेवायचं. काय जिलेफी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जस्टिसचा उल्लेख केलाय, त्यानंतर लिबर्टी स्वातंत्र्य कुठली आहेत त्यांचा उल्लेख केलाय, त्यानंतर इक्वॅलिटीचा उल्लेख केलेला आहे, त्यानंतर फ्रॅटर्निटीचा उल्लेख केलेला आहे आणि त्यानंतर इंटिग्रिटीचा उल्लेख टेक्निकली केला आहे. आणि त्यानंतर आपली राज्यघटना ही भारताचं स्वरूप कसं आहे याचा सुद्धा उल्लेख करते. मग त्याच्यामध्ये सावरीन म्हणजे सार्वभौम, त्यानंतर सोशलिस्ट म्हणजेच टेक्निकली समाजवादी, त्यानंतर आपण टेक्निकली काय बघतो, सावरीन सोशलिस्ट सेक्युलर, हे डेमोक्रॅटिक नंतर ऍड करण्यात आलेलं म्हणजे वेगळ्या ऍस्पेक्टने बघतोय. सेक्युलर म्हणजेच आपली एक प्रकारे धर्मनिरपेक्ष,
डेमोक्रॅटिक म्हणजेच लोकशाही आणि रिपब्लिक म्हणजेच साधारणतः गणराज्य ही संकल्पना आपण बघतोय, किंवा डेमोक्रॅटिक रिपब्लिक लोकशाही गणराज्य या पद्धतीने आपण टेक्निकली बघत आहोत. म्हणजे हे राज्यघटनेचं आपलं स्वरूप आहे, हे सर्व आपल्याला कोण सांगते? आपली प्रस्तावना टेक्निकली सांगत असते. आणि या राज्यघटनेमध्ये एकच म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 ने बदल केला आणि 3 शब्द राज्यघटनेत आणले. ते म्हणजेच कुठले कुठले? तर एक प्रकारे सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी हे आपल्याला आलेले बघायला मिळतात. हे ऍज एवढं लक्षात ठेवायचं. आता महत्वाची गोष्ट, आपण जेव्हा या प्रश्नाकडे बघतो तेव्हा आपल्याला काय एक महत्वाची गोष्ट लक्षात राहते, तर आपली ही राज्यघटना आपण सर्वात शेवटी मान्य केलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्या राज्यघटना खरंच राज्यघटनेचा आपला भाग, प्रस्तावना सगळ्यात शेवटी मान्य केलेली आहे. मग प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग आहे की नाही याच्यासाठी आपल्याला 3 महत्वाचे खटले आहेत. एक म्हणजेच काय? बेरुबारी युनियनचा खटला. बेरुबारी युनियनच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हटलंय की प्रस्तावना राज्यघटनेचा भाग नाही. पण त्यानंतर आलेली आपल्याकडे केशवानंद भारती खटला, ठीक आहे, आणि त्यानंतर LIC ऑफ इंडियाचा खटला. या दोनही केसमध्ये सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय बदलला आणि प्रस्तावना ही राज्यघटनेचा भाग आहे असं सांगितलं. पण त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलं की भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही कायदेमंडळासाठी अधिकाराचा स्रोत नाहीये. मग जर ती अधिकाराचा स्रोत नसेल तर ती कायदेमंडळाच्या अधिकारांवर प्रतिबंध आणू शकते का? तर आणू शकत नाही. हे असं इथे पाहिजे होतं, त्यामुळे इतकं स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. म्हणजेच विधिमंडळाच्या राज्यघटना ही एक प्रकारे प्रस्तावना ही विधिमंडळाच्या अधिकारांचा स्रोत नाही, त्यामुळे ती अधिकारांवर प्रतिबंधही आणू शकत नाही. त्यानंतर प्रस्तावना ही न्यायालयांद्वारे एक प्रकारे ज्या तरतुदी असतात त्याच्या अखत्यारीत येत नाही, कारण अखत्यारीत येत नाही, त्यामुळे न्यायालयांच्या माध्यमातून त्याच्या अंमलबजावणीची चौकशी होऊ शकत नाही. महाप्रस्तावनेबाबतचा उल्लेख आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जर प्रस्तावनेबद्दल प्रश्न आला तर आपल्याला एवढाच येईल, बाकी साधारणतः वेगळं काहीही येणार नाही. आता ह्या प्रश्नाचं उत्तर मग टेक्निकली आपण क्लिअर कट बघतोय. काय पाहिजे आपल्याला? ऑप्शन क्रमांक 4. त्याच दरम्यान आपण पेपर क्रमांक या पेपर मधला 4था प्रश्न सुद्धा बघितला. त्याचं उत्तर काय पाहिजे? फक्त ब. इथे आणू शकत नाही पाहिजे होतं, इथे ब्रिटनच्या नाही USA साधारणतः पाहिजे होत. त्यानंतर आपला हा पुढचा प्रश्न बघा काय आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचित राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी राज्यसभेच्या जागांची तरतूद करण्यात आलेली आहे? आपल्याला अनुसूचित जोड्या लावा वगैरे ह्या पद्धतीने विचारल्या जातात किंवा वन लाईनर प्रश्न येतो. आता याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. पण आपण सर्व अनुसूच्या बघून घेऊया. राज्यघटनेमध्ये सुरुवातीला जर आपण टेक्निकली बघत आहोत तर साधारणतः 8 पर्यंत अनुसूची होत्या, म्हणजेच नंतर एक प्रकारे 4 अजून वाढलेल्या आहेत. आज आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला 12 अनुसूची बघायला मिळतात. सर्वात पहिली अनुसूची आपल्याला एक प्रकारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचं क्षेत्र यांचा उल्लेख करते. दुसऱ्या आपल्याला साधारणतः एक प्रकारे अनुसूचीमध्ये काय सांगितलेलं आहे तर वित्त लब्धी वगैरे यांचा उल्लेख केलेला बघायला मिळतो. म्हणजेच जे काही अधिकारी असतात हे वित्त लब्धी, त्यांना मिळणारे भत्ते यांचा आणि साधारणतः त्यांच्या बाबतीमध्ये असणारे विशेष अधिकार यांचा उल्लेख केलेला आहे. आयोगाच्या बाबतीमध्ये आपल्याला आयोगाने ह्याच्यावर 2018च्या राज्यसेवेला एक प्रश्न विचारलेला होता, ज्यात आयोगाने क्लिअर कट विचारलेलं होतं की खालीलपैकी कोण शेड्यूल 2 मध्ये येत नाही. तर या शेड्यूल मध्ये येणारे जे काही अधिकारी वर्ग असतात, जे काही लोक असतात, हे साधारणतः गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी कामं करतात. मग याच्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यासारखे लोक येतात. फक्त एकच बीट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारे अटर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी बघायला मिळत नाही, कारण ते फुल टाइम एम्प्लॉई आपल्याला भारत सरकारचे नसतात. 2018ला याच्यावर प्रश्न आलेला होता. तिसऱ्या ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर शपथ हा एक प्रकारे मुद्दा आहे अनुसूचित 3 मध्ये. चौथ्या ह्याच्यात जर आपण जो प्रश्न विचारलाय तो म्हणजेच काय? राज्यसभेमध्ये प्रत्येक राज्याच्या अलोकेशन किती असावं, युनियन टेरिटरीचं अलोकेशन किती असावं याचा उल्लेख आहे. 5व्या अनुसूचित जर सांगायचं झालं तर आपल्याला अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती यांच्या बाबतीमधला प्रशासनाचा उल्लेख असलेला बघायला मिळतो. 6व्या अनुसूचीमध्ये 6 राज्य आहेत. ते कसे लक्षात ठेवायचे? आ, मे, त्रि, मी या पद्धतीने लक्षात ठेवायचे. आयोग विचारतं 6व्या शेड्यूलमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. तर आमे त्रिमी म्हणजेच काय आहे? आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या 4 राज्यांच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेड्यूल 7 मध्ये आपल्याला लिस्ट बघायला मिळतात, दॅट इज केंद्र सूची, त्यानंतर राज्य सूची आणि त्यानंतर समवर्ती सूची. 2023च्या राज्यसेवा प्रीला आपल्याला ह्याच्यामधल्या विषयांवर प्रश्न आलेला होता. तर लक्षात ठेवायचं जे एक प्रकारे केंद्रीय किंवा प्रशासकीय दृष्ट्या केंद्रामध्ये खूप जास्त महत्वाचे असतात देशाचा विचार करताना, ते केंद्र सूचीतील विषय आहेत. आता केंद्र सूचीमध्ये 98 विषय बघायला मिळतात. सुरुवातीला केंद्र सूचीमध्ये 97 विषय होते. राज्य सूचीमध्ये आता जर आपण बघतोय राज्याच्या महत्वाचे विषय 59 विषय आहेत.
सुरुवातीला टेक्निकली एक प्रकारे 66 विषय बघायला मिळत होते. त्यानंतर समवर्ती सूचीमध्ये आज आपण बघतोय केंद्र राज्य दोन्ही कायदा करू शकता असे विषय, त्याच्यामध्ये 52 विषय बघायला मिळतात. सुरुवातीला याच्यामध्ये 47 विषय होते. आपल्याला बघायला मिळतं 42वी घटना दुरुस्ती आहे. या 42व्या घटना दुरुस्तीने इकडं राज्य सूचीतील 5 विषय आपल्याला साधारणतः समवर्ती सूचीत गेलेले बघायला मिळतात. हे 5 विषय कुठले असा सुद्धा आयोगाने वेळोवेळी प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर शेड्यूल 8 आपण टेक्निकली बघतो. शेड्यूल 8 मध्ये भाषांचा उल्लेख केलेला आहे. मग जेव्हा शेड्यूल 8चा विषय होता तेव्हा किती भाषा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारे 22 भाषा बघायला मिळतात. सुरुवातीला 14 होत्या, मग 21वी, 71वी आणि 92वी घटना दुरुस्ती यानी 21व्या घटना दुरुस्तीने सिंधी ही एक भाषा, 71व्या घटना दुरुस्तीने कोकणी, मणिपुरी, नेपाळी ही भाषा, 92व्या घटना दुरुस्तीने बोडो, डोगरी, संथाळी, मैथिली या भाषा, अशा टोटल 8 भाषा ऍड झाल्या. आणि आज आपल्याला 8व्या सूचीमध्ये 22 भाषा आहेत. 9वी सूची स्पेशल राज्य विधिमंडळाच्या कायद्यांना तरतुदींच्या बाबतीमधला घटक बघायला मिळतो. 10वी अनुसूची किंवा 10वं परिशिष्ट जेव्हा आपण बघतो तेव्हा साधारणतः पक्षांतर बंदी याच्या बाबतीमधला हा उल्लेख आहे. 52वी घटना दुरुस्ती हा सुद्धा प्रश्न आलाय. 52व्या घटना दुरुस्तीने हे शेड्यूल याच्यामध्ये समाविष्ट केलं. 11वं शेड्यूल आणि 12वं शेड्यूल हे मी नेहमी लक्षात ठेवायला सांगतो. 243 जी आणि 243 डब्ल्यू गुड वर्क लक्षात ठेवायचं. 11वी जी काय अनुसूची आहे ही 73व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामीण ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याचे 29 विषय यांचा उल्लेख करते. आणि 12वी जी अनुसूची आहे 243 डब्ल्यू या अनुच्छेदानुसार जी 74वी घटना दुरुस्ती आहे त्याच्यानुसार जे काही नागरी स्थानिक स्वराज्य संस्था बघायला मिळतात त्यांच्या 18 विषयांचा इथे उल्लेख करते. तर हे एकूण 12 अनुसूच्या आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षेला याच्या बाबतीमध्ये ऍज सच प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या बाबतीमध्ये मतदानाच्या बाबतीतला तरतूद विचारले. 2020ला आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला होता लोकसभा अध्यक्षांच्या बाबतीमधलं. सर्व स्टेटमेंट बरोबर होते, फक्त त्यांना पदावरनं दूर करताना कोणतं बहुमत वापरलं जातं त्या बहुमताचं एक्सप्लेनेशन काय आहे किंवा कसं असतं ते बहुमत या बाबतीत आयोगाने प्रश्न इथे विचारलेला होता. तर लक्षात ठेवायचं लोकसभा किंवा लोकसभा यांच्या उपाध्यक्ष असतात त्यांना पदावरनं दूर करण्यासाठी प्रभावी बहुमताचा वापर होतो. लक्षात ठेवायचं की साधारणतः स्पेशल मेजॉरिटी या स्पेशल मेजॉरिटीचेच अनेक प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारे 4 प्रकारांमध्ये हे 3 प्रकार पहिले बघायला मिळतात. पूर्ण बहुमत म्हणजेच काय असतं तर एक शब्द लक्षात ठेवायचा, टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस. त्यानंतर प्रभावी बहुमत जर आपण बघतोय तर लक्षात ठेवायचं सीट्स ऑफ द हाऊस. आणि एकूण जर नॉर्मल स्पेशल मेजॉरिटी आपण बघतो तर स्पेशल मेजॉरिटी म्हणजेच काय असते 2/3 ऑफ जे काही एक प्रकारे लोक असतील ते त्या गृहाचे तेवढे हजर पाहिजेत. आणि त्या स्पेशल मेजॉरिटीने जर एक प्रकारे कायदा पास करायचा असेल तर त्या 2/3 लोकांनी एक प्रकारे काय केलं पाहिजे त्याला मतदान केलं पाहिजे. पण पूर्ण बहुमत आणि प्रभावी बहुमताच्या बाबतीमध्ये टोटल स्ट्रेंथ कसा उल्लेख करतोय आपण, म्हणजे समजा जर आपल्या एक प्रकारे आपल्या एक जे काही गृह आहे या गृहाची रचना आपल्याला बघायला मिळते 543 ची आपल्याला लोकसभा आहे. या 543च्या डिवायडेड बाय 2 + 1 हे जेवढं कॅल्क्युलेशन होईल त्याला पूर्ण बहुमत म्हणतात. पण 543 पैकी आपण असं पकडूया 43 जागा आज लोकसभेमध्ये वॅकंट आहेत. मग प्रभावी बहुमत म्हणजे काय 543 + 43 म्हणजे 500 झाले. 500 भागिले 2 अधिक 1 म्हणजे साधारणतः 251 हे झालं तुमचं प्रभावी बहुमत. पूर्ण बहुमत कसं असतं 543 भागिले 2 किती येतात साधारणतः तर एक प्रकारे जर आपण 42 बघतोय तर 21 आणि हे 250 271 + 1 272 साधारणतः बघायला मिळू शकतील. पण हे काय झालं तुमचं पूर्ण बहुमत जे साधारणतः मतदानासाठी वगैरे लागतं. पण प्रभावी बहुमत म्हणजेच काय जे अवेलेबल सीट्स आहेत त्याच्या डिवायडेड बाय 2 + 1 ह्या अँगलने आपण इथे बघत असतो. ठीक आहे. आपल्याकडे राज्यघटनेमध्ये साधारणतः या बहुमतांचा उल्लेख घटना दुरुस्तींच्या अँगलने बघायला मिळतो. तो घटना दुरुस्तीचा एखादा प्रश्न आपण बघू तेव्हा तो डेटा क्लिअर करू. त्यानंतर 2017-18ला आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला होता की भारताचा स्वातंत्र्य कायदा जो काही झाला या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार टेक्निकली आपण काय बघतोय की काय काय घटना समितीमध्ये बदल झाला असा आयोगाने प्रश्न विचारलेला होता. आता जेव्हा ही घटना समिती बघते तेव्हा ही घटना समिती सार्वभौम होती का नाही ही आपल्याला बघायला मिळते. कॅबिनेट मिशन यांच्या माध्यमातून किंवा यांच्या शिफारसीने स्थापन झाली.
त्याच्यासाठी 1946-47 मध्ये इलेक्शन झाले आणि त्यानुसार साधारणतः घटना समितीची स्थापना झालेली बघायला मिळते. या घटना समितीचे प्रमुख कोण होते? त्या घटना समितीचा प्रमुख आपल्याला लॉर्ड माउंटबॅटन हा एक प्रकारे बघायला मिळतो आणि याच्या अखत्यारीत उपप्रमुख किंवा उपाध्यक्ष आपल्याला याचे कोण बघायला मिळत होते? तर आपले पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्याला ह्याचे बघायला मिळत होते. मग जेव्हा ही घटना समिती होती, या घटना समितीमध्ये सुरुवातीला किती जागा होत्या? 389 जागा होत्या. या 389 जागा कशा विभागलेल्या होत्या? तर लक्षात ठेवायचं, यातल्या 2 पद्धतीमध्ये विभागणी झालेली होती. काही जागा या एक प्रकारे संस्थानांना गेलेल्या होत्या. संस्थानांना आपले प्रतिनिधी नामनिर्देशित करून पाठवायचे होते आणि एक प्रकारे उर्वरित जागा, आणि अशा किती जागा होत्या साधारणतः जर आपण टेक्निकली बघतोय तर अशा 93 जागा बघायला मिळतात. आणि त्यानंतर उर्वरित जागा ह्या ब्रिटिश भारत यांना होत्या, ज्यांच्यामध्ये एकूण 296 जागा बघायला मिळतात. या 296 जागांमध्ये निवडणुका यांच्या माध्यमातून आपल्याला लोक निवडून आलेली बघायला मिळत होते. मग 2015ला आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला होता की आपली घटना समिती कशी होती? तर नामनिर्देशित, अर्धी नामनिर्देशित लोकांची आणि अर्धी निवडून आलेल्या लोकांची होती. म्हणजे पार्शली नॉमिनेटेड आणि पार्शली इलेक्टेड सुद्धा आपल्याला ही बघायला मिळते. या 296 पैकी आपण काय बघतोय? 292 जागा डायरेक्ट ब्रिटिश इंडियाच्या माध्यमातून होत्या आणि चार ज्या जागा आपल्याला बघायला मिळतात या चीफ कमिशनर च्या प्रांतातल्या होत्या. मग या 4 चीफ कमिशनरचे प्रांत कोणकोणते होते? तर मी नीट लिहितोय बघा. 4 चीफ कमिशनरचे प्रांत हे अजमेर होते, त्यानंतर टेक्निकली आपण इथे बघतो बलुचिस्तान होते, त्यानंतर आपण इथे बघतोय कुर्ग होता आणि साधारणतः दिल्ली. हे 4 चीफ कमिशनरचे प्रांत होते आणि या 4 चीफ कमिशनरच्या प्रांतातनं अजमेरमधनं MB भार्गव, बलुचिस्तानमधनं नवाब मोहम्मद खान जोगजाई आणि त्यानंतर कुर्गमधनं CM पुंछा आणि दिल्लीमधनं मोहम्मद असफ अली आपल्याला निवडून तिथे एक प्रकारे नियुक्त झालेले बघायला मिळतात. त्यामुळे हे 4च्या 4 बरोबर आहे. ठीक आहे. मग काय झालं? जो आयोगाने पुन्हा एकदा 2018ला विचारलेला प्रश्न होता, तर सिच्युएशन याच्यामध्ये अशी झालेली होती की भारत स्वातंत्र्याचा कायदा आला 1947चा. याच्यातनं 3 बदल झाले. पहिला बदल काय झाला की एक प्रकारे राज्यघटनेची घटना समिती होती, ही राज्यघटनेची घटना समिती सार्वभौम बनली. म्हणजेच काय, 1947च्या कायद्याने सांगितलेलं होतं की तुम्ही आधीचे कुठलेही आमचे जे काही डिसिजन असतील ते पूर्णपणे रद्दपातळ ठरू शकतात. मग अशा वेळेस त्या गोष्टी झाल्या, पुन्हा नव्याने एक प्रकारे नोंद करण्यात आली आणि आपली घटना समिती जी कॅबिनेट मिशन समितीने सांगितलेली होती त्या पद्धतीने न करता सार्वभौम या स्वरूपात अस्तित्वात आली. त्यानंतर घटना समितीचं काम काय होतं? घटना निर्मिती करणं. पण एक प्रकारे नव्याने निर्माण झालेल्या आपल्या भारतामध्ये विधिमंडळ म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. म्हणजे साधारणतः ऍज अ लोकसभा म्हणून सुद्धा त्यांनी आपल्याला काम केलेलं इथे बघायला मिळतं. आणि तिसरा बदल झाला, ज्या जागा 389 होत्या त्यातल्या काही जागा पाकिस्तानमध्ये गेल्या आणि अल्टिमेटली 299 जागा आपल्याकडे राहिल्या. त्या 299 पैकी 229 जागा आपल्याकडच्या राज्यांमध्ये वाटल्या गेल्या आणि 70 जागा आपल्याकडे आपण असं म्हणूया संस्थानांमध्ये वाटल्या गेलेल्या बघायला मिळतात. हे 3 बदल 47च्या कायद्याने झाले. या अँगलने आपल्याला प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे, माहिती असणं अपेक्षित राहील. प्रश्नाचं उत्तर अ ब कडं बघायला मिळतं. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे आपल्या ड्राफ्टिंग कमिटीच्या बाबतीमधला. ठीक आहे. ड्राफ्टिंग कमिटीच्या बाबतीमध्ये सर्वच्या सर्व जो काही घटक आहे तो विचारला जातो किंवा घटनेच्या बाबतीमधले हे जे काही क्रोनॉलॉजी आहे ती आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. मग काय प्रश्न बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेसमोर कायद्याचा अंतिम मसुदा कोणत्या दिवशी मांडलेला होता किंवा कधी मांडला? तर तो 4 नोव्हेंबर 1948ला मांडलेला होता. तर याची क्रोनॉलॉजी जी आहे ती आपण एक प्रकारे इथे बघून घेऊया. ही क्रोनॉलॉजी तुम्हाला पाठ पाहिजे. घटना समिती क्रोनॉलॉजी म्हणून त्याचा आपण उल्लेख बघतो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजेच काय, 1946-47ला आपल्याकडे 46ला साधारणतः आपल्याकडे इलेक्शन झाले. त्या इलेक्शन मधनं काँग्रेसने जास्तीत जास्त जागा जिंकलेल्या होत्या, सगळेजण एक आले. त्यानंतर आपण काय बघतोय, साधारणतः मुस्लिम लीगने जागा जिंकलेल्या होत्या आणि 7 जागांवर 7 वेगवेगळ्या पक्षांनी एक जागा जिंकली होती आणि 8 आपल्याला अपक्ष इथे आलेले बघायला मिळतात. या दृष्टीने आपण जर बघतोय तर साधारणतः 9 डिसेंबर 1946ला आपल्याकडे घटना समितीची पहिली बैठक पार पडली आणि सच्चिदानंद सिन्हा या सर्वात सिनियर व्यक्तीला याचा अध्यक्ष नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर आपण बघतोय 11 डिसेंबर 1946ला घटना समितीच्या बाबतीमधली त्याची दुसरी बैठक पार पडली आणि याच्यामध्ये मग ठरलं की राजेंद्र प्रसाद हे साधारणतः एक प्रकारे कसे असतील, घटना समितीचे अध्यक्ष असतील.
चौथा आपण जेव्हा इथे घटक टेक्निकली बघतो तेव्हा याच्यामध्ये काय झालेलं होतं, 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलेलं होतं, मगाशी आपण जे बघितलं हा उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता की घटना समितीने कसं काम करावं, राज्यघटना कशी असावी याचा इथे उल्लेख होता. आणि अल्टिमेटली हे सगळं झाल्यानंतर भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण टेक्निकली काय बघतो तर एक प्रकारे कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 29 इथे तारीख दिलेली आहे बघा, 29 ऑगस्ट 1947 ला या घटना समिती अंतर्गत मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य आपल्याला बघायला मिळतात. या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर आपले मॉडर्न मनु ज्यांना आपण ओळखतो, घटना निर्मितीचे शिल्पकार ज्यांना आपण म्हणतो, ते अध्यक्ष म्हणून आपल्याकडे घटना समितीमध्ये कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला साधारणतः इथे बघायला मिळतात. इतर सदस्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर एन गोपाल स्वामी अय्यंगार, त्यानंतर आपण बघतोय तर साधारणतः अलादी कृष्णस्वामी अय्यर, त्यानंतर के एम मुन्शी, त्यानंतर आपण बघतोय साधारणतः सय्यद मोहम्मद सादुल्ला, मध्ये मोहम्मद सय्यद वाटलं, सय्यद मोहम्मद सादुल्ला. आता हे जे शेवटचे दोन आहेत ना हे आपल्याला थोडे एक प्रकारे आयोगाला प्रश्न इथे येऊ शकतो. ते दोन आपल्याला बघायला मिळतात, एन माधवा राव आणि आपण इथे बघतो एन माधवराव आणि आपल्याला बघायला मिळतात टी कृष्णमाचार्य. आता हे दोन वेगळे कसे आहेत तर लक्षात ठेवायचं, एन माधवराव हे एक प्रकारे सुरुवातीला नव्हते, त्यांच्याऐवजी BL मित्तर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. पण BL मित्तर हे आपल्याला आजारी पडले आणि त्यांची जागा साधारणतः एन माधवराव यांनी घेतली. म्हणजे एम ची जागा एमनी घेतली कारण ते आजारी पडले. टी कृष्णमाचार्यच्या बाबतीमध्ये सुद्धा तसे सुरुवातीला ते नव्हते, त्यांच्याऐवजी DP खैतान आपल्याला बघायला मिळतात, परंतु यांचा आपल्याला मृत्यू झालेला बघायला मिळतो आणि याच्यामुळेच मग आपण टेक्निकली बघतो त्यांच्याऐवजी DP खैतान इथे यांची नियुक्ती झालेली होती. या मसुदा समितीने साधारणतः आपण बघतोय तर एक प्रकारे मसुदा तयार केला आणि हा मसुदा जेव्हा आपण बघतो तो एक प्रकारे घटना समितीवर समोर त्यांनी मांडलेला होता. अगेन एकूण 3 वेळा वाचन झालेलं बघायला मिळतं किंवा एकूण 3 वेळा मसुदा मांडलेला होता. त्या मसुद्याच्या डेट सुद्धा 2023 ला आयोगाने विचारलेल्या होत्या कंबाईनला, त्यामुळे माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवायचं, पहिला मसुदा हा जो काही घटनेचा आहे हा साधारणतः फेब्रुवारी 1948 ला मांडला. त्यानंतर दुसरा मसुदा आपण टेक्निकली बघतो हा साधारणतः ऑक्टोबर 1948 ला मांडला. तिसरा आणि अंतिम मसुदा जे आपण टेक्निकली बघतोय ती ही तारीख आपण जो प्रश्नात विचारली 4 नोव्हेंबर 1948 ला मांडला. त्यानंतर एक प्रकारे 3 वाचन झाले. पहिलं वाचन 4 नोव्हेंबर पासून म्हणजे साधारणतः 5 दिवस ते 4 ते 9 नोव्हेंबर 1948 पर्यंत चाललं होतं. दुसरं वाचन साधारणतः 15 नोव्हेंबर 1948 पासून साधारणतः 17 ऑक्टोबर 1949 पर्यंत चाललं आणि अल्टिमेटली आपण तिसरं वाचन हे 14 नोव्हेंबर 1949 पासून सुरू केलं, ज्याला अंतिमतः एक प्रकारे असं आपण म्हणूया 26 नोव्हेंबर 1949 ला मान्यता मिळाली. हाच तो दिवस आपण घटना एक प्रकारे स्वीकारली असं म्हणतो. याच दिवशी 299 पैकी 284 जणांनी साईन केल्या होत्या, कारण 15 जण टेक्निकली आपल्याला गैरहजर राहिलेले बघायला मिळतात. यांच्यासाठी पुन्हा एकदा 24 जानेवारीला एक प्रकारे शेवटचं सेशन 1950 24 जानेवारीला आपल्या घटना समितीचं झालं. हा सुद्धा आपल्याला प्रश्न आता रिसेंटली विचारलेला होता. त्या दिवशी या लोकांनी साईन केलं आणि अजून 3 महत्वाच्या गोष्टी इथे झालेल्या होत्या. आणि अल्टिमेटली आपण काय बघतो, मग घटनेची आपण अंमलबजावणी कधी केलेली आहे, ही अंमलबजावणी साधारणतः आपण बघतोय तर 26 जानेवारी 1950 पासून केलेली बघायला मिळते. पण स्वीकारली कधी 26 नोव्हेंबर 1949. आजही तो दिवस आपल्याकडे घटनेचा दिवस म्हणून, घटना निर्मिती दिवस म्हणून, संविधान दिवस म्हणून साजरा केला जात असतो. आणि मग प्रजासत्ताक दिवस जिथे भारत प्रजासत्ताक झाला. पण घटनेच्या काही तरतुदी घटना निर्मिती केली तेव्हाच लगेच लागू झालेल्या होत्या
ठीक आहे, म्हणजे घटना स्वीकारली तेव्हाच त्या टेक्निकली लागू झाल्या आणि काही तरतुदी म्हणजे उरलेल्या सर्व तरतुदी 26 जानेवारी पासून लागू झाल्या. मग या 26 नोव्हेंबर 1949 पासून काय कुठल्या कुठल्या तरतुदी लागू झाल्या ज्या अंमलबजावणीच्या आधीच एक प्रकारे लागू झाल्यात याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर हा पॉईंट बघून घ्यायचा. ठीक आहे, थोडक्यात काय मॅक्झिमम डेटा कव्हर करणं माझं काम आहे, पण त्या पॉईंटनुसार तुम्ही तो पॉईंट धरून सिलेबसमध्ये तुमच्या लेजिटिमेट पुस्तकांमध्ये हे वाचणं अपेक्षित आहे, कारण त्यालाच एक प्रकारे ड्युअल वे अभ्यास म्हणूया. नाहीतर आपलं लेक्चर सॉरी टेस्ट सिरीज पेक्षा मी 90% डेटा कव्हर करणार आहे, 10% तुम्हाला वाचायचं. ठीक आहे, या पद्धतीने आपण इथे टेक्निकली बघतोय. आणि कुठून वाचायचं तर लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाशिवाय कुठलंही वेगळं पुस्तक पॉलिटीसाठी वापरणं म्हणजे डायरेक्ट पाप करणं आहे. लक्ष्मीकांत सरांचं पुस्तकच सगळ्यात बेस्ट आहे. जो कोणी म्हणतोय की कुठलीच पुस्तकं वाचू नका, माझ्या नोट्स वाचल्या तरी चालेल, चुकीचं आहे. लक्ष्मीकांत सरांचं पुस्तकच अल्टिमेट आहे, तेच कंपल्सरी वाचायचं. पुढे बघतोय बघा, आपल्याला प्रश्न विचारला जातो राज्यघटनेचे स्त्रोत आणि त्यांच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीमध्ये कुठल्या देशाकडनं आलं. मग याच्यासाठी सुद्धा आपण टेक्निकली काय बघतोय, आपल्याकडे लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामधली एक इमेज आहे किंवा पुस्तकामधली जी आपल्याकडे इझिली अवेलेबल जो डेटा आहे त्याच्यामधनं साधारणतः मी एक झेरॉक्स म्हणजे स्क्रीनशॉट काढलाय तो तुमच्यापर्यंत आणतो. याच्यावर प्रश्न किंवा याच्या बाहेर साधारणतः प्रश्न जाणार नाही. कसा प्रश्न येतो आपल्याला हे लक्षात ठेवा. तर मुळात हा प्रश्न येत असताना साधारणतः आपण असं म्हणूया की एक प्रकारे आपल्याला हे कुठल्या देशाकडनं कुठल्या तरतुदी घेतल्या याच्या बाबतीत प्रश्न विचारला जातो. आता सर्व तरतुदी आपण आहेत तशा घेतल्या आहेत का नाही. एक स्टेटमेंट आलेलं होतं की भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याकडे अनेक देशांच्या तरतुदी बघायला मिळतात, बरोबर आहे की, पण आपण आहेत तशा कॉपी पेस्ट करून किंवा कट पेस्ट करून घेतल्यात का नाही. त्याच्यामध्ये आपण आपल्या ह्याच्यानुसार आपल्या देशामध्ये जशा तरतुदी होतील, आपल्या देशामध्ये जशा गोष्टी गरजेच्या आहेत त्या गरजेनुसार बदल करून आपण इतर देशांमधल्या राज्यघटनेच्या काही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. ते आपल्याला विचारलं, लक्षात ठेवायचं आहे. 1935 चा कायदा हा सगळ्यात मेन सोर्स आहे ज्याच्याकडनं आपण फेडरल स्कीम म्हणजे संघराज्य वैशिष्ट्य, ऑफिस ऑफ गव्हर्नर म्हणजे राज्यपाल, ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्था, पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे युपीएससी, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणीबाणी विषयक तरतुदी आणि एक प्रकारे प्रशासकीय बाबी घेतल्या. ब्रिटिश पार्लमेंटकडनं किंवा ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनकडनं आपण पार्लमेंटरी गव्हर्नमेंट म्हणजे संसदीय शासन पद्धती, रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे राज्य, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर म्हणजेच कायद्याची प्रोसिजर, सिंगल सिटीजनशिप म्हणजे एकेरी नागरिकत्व, कॅबिनेट सिस्टीम म्हणजेच काय आपला आजची जी काय मंत्रिमंडळ आणि कॅबिनेट सिस्टीम आहे, प्रोरोगेटिव्ह रीट म्हणजे कलम 32 आणि 226 नुसार जे काय पाडले जातात, मॅन्डेमस, हेबियस कॉर्पस, सर्शिओररी, प्रोहिबिशन आणि को वॉरंटो, ह्या ज्या काही रीट आहेत त्या, पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस म्हणजे संसदीय विशेषाधिकार आणि बायकॅमेरलिझम म्हणजे द्विगृही शासन. युएसच्या कॉन्स्टिट्यूशन कडनं आपण फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी म्हणजेच काय आपल्याकडे आर्टिकल 50 सुद्धा आहे बघा. काय आहे एक प्रकारे आपली जी काय न्याय व्यवस्था आहे ही आपल्याकडे आपल्या कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळापेक्षा वेगळी बघायला मिळते. अशा पद्धतीचं आपण काय बघतोय की एक प्रकारे स्वतंत्र न्याय व्यवस्था हे तत्व युएस कडनं घेतलं. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन युएसए कडनं घेतलं. इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट राष्ट्रपतींना पदच्युत करण्यासाठीचा जो काही महाभियोगाचा पद्धत आहे ती तिकडनं घेतली. त्याच ह्याच्यानुसार सुप्रीम कोर्ट, हायकोर्टच्या जजेस आणि व्हाईस प्रेसिडेंटची सुद्धा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसला सुद्धा पदावरनं दूर करण्याची प्रोसेस आपण त्यांच्याकडनं घेतली. आणि उपराष्ट्रपती पद हे आपण युएस कडनं घेतलेलं आहे. गव्हर्नर पद आपलंच आहे 1935 चा कायदा, पण व्हाईस प्रेसिडेंट पद आपण युएसए कडनं घेतलेलं आहे. रिसेंटली व्हाईस प्रेसिडेंट पद आपल्याला रिक्त झाले बघायला मिळतं. त्यामुळे हा प्रश्न ऍज सच आपल्याला परीक्षेला रंगवून विचारला जाऊ शकतो. आयरिश कॉन्स्टिट्यूशन कडनं आपण डीपीएसपी म्हणजे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे, त्यानंतर राज्यसभेवर बघा लोक नियुक्त होऊन जातात किंवा लोक निवडून दिले जातात. मग राज्यसभेवर जे नॉमिनेशनची पद्धत आहे ती आपण आयर्लंड कडनं, आयरिश कडनं घेतली आणि राज्यसभेवर निवडणुकांच्या माध्यमातून निवडून जाण्याची पद्धत आपण साऊथ आफ्रिकेकडनं घेतलेली बघायला मिळत आहे. कॅनडाच्या राज्यघटनेकडनं केंद्र स्ट्रॉंग असणं, ठीक आहे, प्रबळ केंद्र, त्यानंतर कार्य जे काही आपले रेसिड्युअरी पॉवर्स हे केंद्राकडे असणं म्हणजे शेषाधिकारी केंद्राकडे असणं. बघा अमेरिकेमध्ये फेडरल स्ट्रक्चर आहे, भारतामध्ये युनियन स्ट्रक्चर आहे. म्हणजेच भारताच्या बाबतीमध्ये काय म्हणतो आपण, इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट. ठीक आहे, म्हणजे आपला भारत हा संघ राज्य आहे ना की राज्याचा संघ आहे. राज्याचा संघ म्हणजेच काय, कुठल्या तरी करारामुळे काही राज्य एकत्र आलेले असतात आणि त्याच्यातनं त्यांना बाहेर पडण्याचा अधिकार असतो. पण असं आपल्याकडे झालंय का, नाही. आपण कुठल्याही करारातनं एक प्रकारे एकत्र आलेलो आहे का, नाही. म्हणूनच आपल्याकडनं त्या एक प्रकारे जो काही आपला संघ आपला जे काही संघ म्हणजे युनियन ऑफ स्टेट आहे त्यातनं कुठल्याही राज्याला बाहेर पडायचा अधिकार नाही. मग एक प्रकारे संघ राज्य पद्धती ही अमेरिकेकडे होती आणि एक प्रकारे जर आपण म्हणतो की राज्यांचा संघ ही पद्धती कॅनडाकडे होती, जिथे केंद्र प्रबळ होतं.
त्याच पद्धतीने ती पद्धत आपण कॅनडाकडनं घेतलेली आहे. त्यानंतर सेंटरच गव्हर्नरला नियुक्त करेल ही पद्धत असेल आणि 143 नुसार जे ऍडवायझरी ज्युरिस्डिक्शन असेल सुप्रीम कोर्टचं ही पद्धत कॅनडाकडनं घेतली. त्यानंतर आपण बघतोय ऑस्ट्रेलियन राज्यघटनेकडनं आपण साधारणतः कॉन्करंट लिस्ट म्हणजे आपली जी तिसरी लिस्ट बघायला मिळते जिथे केंद्र आणि राज्य दोन्ही कायदा करतात. समवर्ती सूची, फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स 301 ते 307 मधल्या तरतुदी, जॉईंट सिटिंग ऑफ द टू हाऊसेस ऑफ पार्लमेंट 108 आणि 118 मधल्या तरतुदी या आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतल्या. वायमर म्हणजे जर्मनीच्या कॉन्स्टिट्यूशन कडनं आपण आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होण्याची तरतूद घेतली. म्हणजे कलम आपलं 358 359 म्हणजे सांगायची तरतूद काय, राष्ट्रपती आपण आणीबाणीची जी तरतूद आहे 1935च्या कायद्यातनं घेतली, पण आणीबाणीच्या काळामध्ये एक प्रकारे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन व्हावं ही तरतूद आपण साधारणतः जर्मनीकडनं घेतलेली आहे. सोव्हिएत कॉन्स्टिट्यूशन किंवा USSR तत्कालीन आणि आत्ताचा रशिया याच्याकडनं आपण टेक्निकली काय आहे तर फंडामेंटल ड्युटीज जे आपल्या आर्टिकल 51A मध्ये बघायला मिळतात आपल्या राज्यघटनेच्या 42व्या घटनादुरुस्तीने आल्या त्यानंतर आयडियल ऑफ जस्टिस म्हणजे न्यायिक अधिकार दिलेत ना. जिलेफी आपण बघितलं ना, मग कुठले न्याय आहेत आपल्याकडे प्रत्येकाला, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय आहेत. राजकीय न्यायांसाठी आपल्याकडे फंडामेंटल राईट्स आहेत, सामाजिक आणि आर्थिक न्यायांसाठी आपल्याकडे DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य बघायला मिळतात. फ्रेंच राज्यघटनेकडनं आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता घेतलेली आहे. साऊथ आफ्रिकेकडनं आपण राज्यघटनेची अमेंडमेंट करण्याची प्रोसिजर आणि राज्यसभेवर निवडून जाण्याची प्रोसिजर आपण इकडनं घेतली आहे. जापनीज कॉन्स्टिट्यूशन कडनं आपण कायद्याने प्रस्थापित केलेले राज्य या संकल्पना घेतलेल्या आहेत. आयदर आपल्याला याच्या बाबतीमध्ये असा प्रश्न येऊ शकतो किंवा आपल्याला जोड्या लावामध्ये हे स्त्रोत आणि त्यांची घटलेल्या वैशिष्ट्य विचारलं जाऊ शकतं. अमेरिकेकडनं घेतलंय का मग आपण राज्यसभेवर 12 सदस्यांचे नामनिर्देशन नाही. राज्यसभेच्या बाबतीमध्ये दोनच आपल्याला देश बघायला मिळतात, एक आहे आयरिश म्हणजे आयर्लंड आणि दुसरी आपल्याला बघायला मिळते साऊथ आफ्रिका. तर साऊथ आफ्रिकेकडनं आपण राज्यसभेवर जाण्यासाठी इलेक्शन कसं असावं याची तरतूद घेतली आणि राज्यसभेवर नॉमिनेशन जे आपल्याला विचारलेलं आहे ती पद्धत आपण कोणाकडनं घेतलेली आहे तर एक प्रकारे आयरिशकडनं घेतलेली आहे. त्यामुळे ते आयर्लंड पाहिजे होतं म्हणून हे स्टेटमेंट साधारणतः चुकीचं आहे. हे आपल्याला अयोग्य जोडी बघायला मिळते. त्यानंतर आपण टेक्निकली बघत आहोत. पुढचं बघा, इथे आपल्याला महत्वाच्या घटनादुरुस्तींवर प्रश्न विचारलाय. आपल्याला किमान आहे ना, मी तुम्हाला सांगतो हा सेम प्रश्न 2024च्या राज्यसेवेला पूर्व परीक्षेला आलेला होता. आपल्याला इकडनं 2 अँगल आपण कव्हर करतोय. महत्वाच्या घटनादुरुस्ती आपल्याला माहिती पाहिजेत आणि खास करून राज्यांच्या बाबतीमध्ये राज्य निर्मिती ही जी काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजेच काय, जेव्हा राज्यांच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये 2018ला आपल्याला एकदा प्रश्न विचारलेला होता. सुरुवातीला आपल्याकडे ही राज्य होती का? नव्हती. मग आपण बघतोय की राज्यांची निर्मिती होत गेली. मग राज्यांच्या निर्मितीमध्ये आपण राज्य कशी निर्माण झाली हे क्रमाने आपल्याला विचारलं जातं. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय आहे, इथे आपल्याला सांगायचं झालं तर एक प्रकारे महत्वाच्या घटनादुरुस्त्या सुद्धा माहिती पाहिजेत. आता बघा, राज्य निर्मितीच्या बाबतीमध्ये आपण काय बघतो, आपल्याकडे 7वी घटनादुरुस्ती महत्वाची आहे. 7वी घटनादुरुस्ती 1956 ने काय झालं, जी राज्यांची रचना ABCD अशी होती ही रद्द झाली आणि त्याच्याऐवजी आपण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ही आपल्याला रचना केलेली बघायला मिळते. मग त्याच्यासाठी आयोग होते, आपल्याकडे धर आयोग बघायला मिळतो, त्यानंतर JVP समिती बघायला मिळते आणि त्यानंतर फजल अली आयोग आपल्याला आलेला बघायला मिळतो. ही अख्खी 7व्या घटनादुरुस्तीची राज्य पुनर्निर्मितीच्या बाबतीमधली घटना ही फजल अलीच्या आपल्या आयोगाच्या शिफारसींमुळे आपल्याला बघायला मिळते. मग त्या ह्याच्यानुसार आपण जर बघतो तर आपल्याकडे 7व्या घटनादुरुस्तीनुसार 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश आलेले होते. पण आज आपल्याकडे एवढे राज्य वाढत गेले. मग हा क्रम आपल्याला विचारला जातो. तर ट्रिक लक्षात ठेवायची अख्ख्या MPSC मध्ये जी फेमस आहे ती म्हणजे गु ना ह ही, याला एक गट म्हणायचा. मग मे याला दुसरा गट म्हणायचा. सी याला एकटं म्हणायचं. मी आ गो याला एक गट म्हणायचं. त्यानंतर छ उ झा याला एक गट म्हणायचं आणि ते याला एक गट म्हणायचं. काय आहे ट्रिक, गुनाह ही मत्रिमेसी मियागो छौजा ते. गुनाह ही मत्रिमेसी मियागो छौजा ते. गु म्हणजेच काय आहे, एक प्रकारे हे MPSC मध्ये सगळ्यात जास्त फेमस ट्रिक आपल्याला ही बघायला मिळते राज्य निर्मितीच्या बाबतीमधली. काय आपण बघतो तर साधारणतः 1960ला बॉम्बे प्रांतातनं महाराष्ट्र जसं झालं तसं बॉम्बेचं महाराष्ट्र नामाधिकरण झालं आणि त्यातनं गुजरात हे राज्य वेगळं झालं. 1963ला नागालँड राज्य वेगळं झालं.
1966ला हरियाणा राज्य वेगळं झालं. पेप्सू होतं आधी, तेव्हा पंजाबी भाषकांचं साधारणतः पंजाब आणि एक प्रकारे हिंदी भाषिकांचा हरियाणा झाला. ही म्हणजे हिमाचल प्रदेश 1971ला वेगळं झालं, जिथे पहाडी रिजन वेगळा झालेला बघायला मिळतो पेप्सू मधनं. मत्री मे म्हणजे 1972ला आपल्याकडे सांगायचं झालं तर मत्री मे ही राज्य एक प्रकारे आलेली होती. मग ही मत्री मे कोणती असा आपल्याला आयोग विचारतो, त्याच्याकडे येऊ आपण. त्यानंतर आपण बघतो 34वी घटना दुरुस्ती 35वी घटना दुरुस्ती 1974 नुसार सिक्कीम राज्याला असोसिएट राज्याचा दर्जा देण्यात आला. पण लगेचच एक प्रकारे 36वी घटना दुरुस्ती 36वी घटना दुरुस्ती 1975 ने सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर 1987ला मिझोरम, अरुणाचल आणि गोवा या राज्यांना एक प्रकारे काय राज्याचा दर्जा देण्यात आला. 2000 साली छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड यांना एक प्रकारे काय करण्यात आलं, राज्यांचा दर्जा देण्यात आला. आणि 2014ला आपल्याकडे तेलंगणा राज्य आलं. मग मत्री मे म्हणजेच कोण आहे, मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय याच आपल्याला इथे बघायला मिळतं. ठीक आहे, ही जी काय आहे ट्रिक ही आपल्याला माहिती पाहिजे. आणि मग याच बाबतीमधला आपल्याला घटक इथे विचारलेला होता की या राज्यांच्या निर्मितीमध्ये कसं कसं आपल्याला रचना बदलत गेलेली बघायला मिळते, किंवा राज्यांच्या निर्मितीमध्ये आपल्याकडे कुठल्या कुठल्या घटना दुरुस्त्या बघायला मिळतात. तर 1961ला गोवा एक प्रकारे आपल्याकडे संग्राम झाला. फ्रेंचांच्या ताब्यातनं आपण पोर्तुगीजांच्या ताब्यातनं आपण गोवा वगैरे घेतलेला होता. मग गोवा, दीव आणि दमण यांना 12व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. 35व्या घटना दुरुस्तीनुसार सिक्कीमला सहराज्याचा दर्जा मिळाला आणि कलम 2A समाविष्ट झालं. 35वी घटना दुरुस्ती आपल्याला 1974ची बघायला मिळते. मग आली 36वी घटना दुरुस्ती 1975ची. त्यावेळेस सहराज्याचा दर्जा कट करून एक प्रकारे सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. दुसरंही स्टेटमेंट बरोबर आहे. 69व्या घटना दुरुस्तीनुसार दिल्लीचे नामकरण NCR झाले. आज आपल्याकडे दिल्ली हे वेगळा घटक आहे, न्यू दिल्ली हा वेगळा घटक आहे आणि आपल्याकडे नॅशनल कॅपिटल रिजन ऑफ दिल्ली हा वेगळा घटक बघायला मिळतो. 1990चा कायदा आहे, 91ची घटना दुरुस्ती 69वी आणि 4 फेब्रुवारी 1992ला त्याची अंमलबजावणी सुद्धा झालेली आपल्याला बघायला मिळते. दिल्लीचं नामकरण झालं. यावेळेस दिल्ली खूप जास्त चर्चेत आहे. 25 नाही साधारणतः 25-26 वर्षांनंतर बीजेपीचं सरकार आलेलं आहे. आणि दिल्लीच्या बाबतीमध्ये 2017ला एकदा प्रश्न आलेला होता, कारण तेव्हा सुद्धा दिल्लीचे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री तत्कालीन आपले अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये विवाद होता. त्याच अँगलने साधारणतः जर आपण इथे बघतोय पुन्हा एक प्रकारे इलेक्शनच्या आधी नायब राज्यपाल आणि आपल्याला तत्कालीन एक प्रकारे म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री पार आपले अरविंद केजरीवाल पासून आतिशी मार्लेना पर्यंत एक प्रकारे आपला वादविवाद झालेले बघायला मिळतात. त्यामुळे दिल्ली हा मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे. त्यानंतर मग आपण बघतो तर तिसरंही स्टेटमेंट बरोबर आहे. आणि 102वी घटना दुरुस्ती तर डॉट कळाली पाहिजे ना. महत्वाच्या घटना दुरुस्त्यांमध्ये शेवटच्या 5 घटना दुरुस्त्या आपल्याला माहिती असणं अपेक्षित असतं. 101वी घटना दुरुस्ती आहे 2016ची GST. 102वी घटना दुरुस्ती आहे 2018ची, ज्याच्यामध्ये OBC आयोगाला एक प्रकारे 338B नुसार काय करण्यात आलेलं होतं, घटनात्मक दर्जा देण्यात आला, जो आधी 340 नुसार स्थापन व्हायचा. आणि ACBCच्या बाबतीमधल्या तरतुदींसाठी कायदा करण्याचा अधिकार किंवा त्याच्यामध्ये कोण कोण असावं ACBC मध्ये हे ठरवण्याचा अधिकार फक्त प्रेसिडेंट यांना देण्यात आला. 103वी घटना दुरुस्ती, ज्यांना कुठलंच आरक्षण नाहीये अशा ओपन मधल्या इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आली. 104वी घटना दुरुस्तीनुसार कलम 334 नुसार आपण काय केलेलं आहे, SC आणि ST यांचं आरक्षण पुन्हा 10 वर्षांसाठी वाढवलं. 105वी घटना दुरुस्ती आपण काय केलेलं आहे, 342A हे कलम ऍड केलं. आणि जो ACBC ठरवण्याचा अधिकार 102व्या घटना दुरुस्तीनुसार काय फक्त प्रेसिडेंट यांना होता, तो टेक्निकली प्रेसिडेंट आणि राज्य सरकार यांना सुद्धा आपल्याला दिलेला बघायला मिळतो. 106वी घटना दुरुस्ती तर आताच झालेली आहे आपली, ती म्हणजेच काय मागच्या वर्षी जो प्रश्न आला तो नारी शक्ती वंदन अधिनियम. यानुसार आपण टेक्निकली काय बघत आहोत तर लोकसभा आणि राज्य विधानसभा यांच्यामध्ये महिलांना 33% आरक्षणाची तरतूद तिथे साधारणतः करण्यात आलेली आहे. मग एवढं बाकीचं माहिती असो नसो 102 वर तर नक्कीच जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये नाही हे कळालं पाहिजे. जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये आपण बघतो आर्टिकल 370 आधी आपल्याकडे होतं. साधारणतः ऑगस्ट 2019 मध्ये हे स्पेशल स्टेटसचा दर्जा काढून टाकण्यात आला, ज्याची अंमलबजावणी 31 ऑक्टोबर 2019 पासून झाली. आणि कुठल्याही घटना दुरुस्तीशिवाय जम्मू काश्मीर या राज्याचा दर्जा काढून घेतला आणि जम्मू आणि काश्मीर आणि साधारणतः लडाख या 2 युनियन टेरिटरीची निर्मिती करण्यात आलेली बघायला मिळते. जम्मू काश्मीर ही युनियन टेरिटरी कशी आहे तर साधारणतः एक प्रकारे विथ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे आणि लडाख ही डायरेक्टली आपल्याला युनियन टेरिटरी बघायला मिळते. बाकी याच्यामध्ये वेगळं काहीही
नाही. आणि त्यानंतर साधारणतः आपला पुढचा प्रश्न जर आपण इथे बघतोय तर आपली घटना कशी आहे, जसं मी आता मगाशी उल्लेख केलो, आपला भारत कसा आहे रे राजांनो, तर आर्टिकल 1 मध्ये काय दिलेलं आहे, इंडिया दॅट इज भारत इज युनियन ऑफ स्टेट. म्हणजेच आपला देश कसा आहे तर एक प्रकारे राज्यांचा संघ आहे. ठीक आहे, ना की संघ राज्य आहे, पण आपल्या घटनेमध्ये युनियन वैशिष्ट्य सुद्धा आहेत जे राज्यांचा संघ दर्शवतात, आणि आपल्याकडे फेडरल वैशिष्ट्य सुद्धा आहेत जे टेक्निकली आपल्याला संघ राज्य ही वैशिष्ट्य दर्शवतात. संघराज्य वैशिष्ट्य लक्षात ठेवायची कारण ती सोपी आहे. संघराज्य वैशिष्ट्य म्हणजे काय की जिथे केंद्रासोबत राज्याला सुद्धा अधिकार दिलेला आहे ती संघराज्य वैशिष्ट्ये. बघा कसं, दुहेरी शासन पद्धती म्हणजेच टेक्निकली आपल्याकडे केंद्र सरकार आहे, आपल्याकडे टेक्निकली राज्य सरकार आहे, झाली आपली दुहेरी शासन पद्धती. किंवा आपल्याकडे आपण बघतो तर विधिमंडळ, विधानसभा आणि लोकसभा, राज्यसभा हा ऍस्पेक्ट सुद्धा इथे येतो. हा आपला ए बरोबर आहे. ए बरोबर असलेला ऑप्शन ठेवा, बाकी कट करा. राज्य सूचीवर संसदेचा अधिकार. आता राज्य सूचीवर जर टेक्निकली आपण बघितलं कलम 246 नुसार आपल्याकडे 3 सूची आहेत, केंद्र, राज्य, समवर्ती. युज्युअली राज्य सूचीवर आपल्याकडे कोणाचा अधिकार असतो तर साधारणतः राज्य सरकारचा अधिकार असतो. पण अनुच्छेद 248, 49, 50, 51, 52, 53 या कलमांचा आपण पुढच्या एका प्रश्नामध्ये विचार करणार आहोत. तिथे राज्य सूचीवर वेगवेगळ्या कारणांमध्ये केंद्राला सुद्धा कायदा करण्याचा अधिकार टेक्निकली असतो. हा मात्र मग आपल्याला ऑप्शन काय सांगतो की संघ राज्य तरतूद आहे का, आता राज्य कायदा करते का राज्य सूचीवर, नाही, केंद्र कायदा करते. मग अशा वेळेस हा ऑप्शन परीक्षेच्या दृष्टीने आपण बघतोय तर एक प्रकारे राज्यांचा संघ किंवा युनियन ऑप्शन नाही बघायला मिळत. हा एक संघराज्य हा ऑप्शन नाही बघायला मिळत, युनियन हा ऑप्शन बघायला मिळतो. त्यामुळे ब तुमच्या उत्तरामध्ये नसावं. ठीक आहे, डायरेक्ट हे 2 कट झाले, अ, क आणि ई हे तुमचं उत्तर असावं. अधिकारांची विभागणी 246 नुसार केंद्र आणि राज्यांमध्ये झालेली आहे. ठीक आहे, अ आणि क पाहिजे. एकात्मक न्याय व्यवस्था ही साधारणतः आपण घटक काय बघतो, पुन्हा एकदा युनियन वैशिष्ट्य बघायला मिळतं, ना की एक प्रकारे फेडरल. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन कट होतो. स्वतंत्र न्याय व्यवस्था म्हणजेच आपल्याकडची राज्यघटना कशी आहे तर एक प्रकारे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळापेक्षा वेगळी आहे, हा इथे उल्लेख आहे. मग लक्षात ठेवायचं संघ राज्य वैशिष्ट्यांमध्ये कोणकोणत्या वैशिष्ट्यांचा समावेश होतो जिथे राज्यांना पण महत्व आहे, म्हणजेच दुहेरी शासन पद्धती, अधिकारांची विभागणी, स्वतंत्र न्याय व्यवस्था, लिखित संविधान, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व, कठोर राज्यघटना, द्विसदनवाद. हे आपल्याला टोटल जर सांगायचे झाले तर एकूण 7 वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेचे संघराज्य स्वरूपाचे आहेत. आणि एक प्रकारे आपण म्हणायचं झालं तर एक युनियन वैशिष्ट्य कुठली झाली किंवा युनियन ऑफ स्टेट्स या अनुषंगाने वैशिष्ट्य आपल्याला कुठली झालेली बघायला मिळतात. एकात्मक वैशिष्ट्य कुठली कुठली आहेत तर प्रभावी केंद्रशासन, राज्य अविभाजी नाहीत. म्हणजेच काय, आपल्याला याच्यावर प्रश्न येतो, आपल्या देशामध्ये काय आपण बघतोय, आपला देश युनियन ऑफ स्टेट आहे, संघ म्हणजे एक प्रकारे फेडरल स्टेट आहे का, नाही. फेडरल स्टेटमध्ये काय असतो, कायदा असतो, म्हणून त्यातनं बाहेर पडण्याचा अधिकार असतो. पण भारतामध्ये तसं आहे का, कुठलाही कायदा न करता आपले राज्य एकत्र आलेले, त्यामुळे त्यातनं बाहेर पडण्याचा अधिकार कुठल्याही राज्याला बघायला मिळत साधारणतः नाही. म्हणूनच आपण काय बघतो, आपल्याकडचा देश कसा आहे, अभंजक म्हणजेच काय, इनडिस्ट्रिक्टिबल आहे. पण आपल्याकडची राज्य कशी आहेत, डिस्ट्रिक्टिबल आहेत. म्हणजेच काय, राज्यांचा नकाशा बदलण्याचा अधिकार, राज्यांचं राज्यक्षेत्र बदलण्याचा अधिकार संसदेकडे आहे. म्हणून एक वाक्य असतं, इन इंडिया पार्लमेंट कॅन ड्रॉ द पॉलिटिकल मॅप ऑफ इंडिया. म्हणजे राज्य बदलण्याचा अधिकार साधारणतः कोणाकडे आहे तर एक प्रकारे केंद्राकडे आहे, संसदेकडे आहे. राज्य निर्मिती वेळोवेळी आपण आता बघितली ना, म्हणजेच भारत हा कसा आहे तर भंजक राज्यांचा अभंजक संघ, म्हणजे डिस्ट्रक्टिबल स्टेट्सचा इनडिस्ट्रिक्टिबल युनियन. पण कंपॅरिझन अमेरिकेसोबत होतं, अमेरिकेमध्ये 50च राज्य आहेत, कुठलंही वेगळं राज्य निर्माण होऊ शकत नाही. आणि अमेरिकेमध्ये सुद्धा एक प्रकारे ते राज्य निर्माण होऊ शकत नाही, त्यामुळे दुसरी टेरिटरी ते कॅप्चर करू शकत नाही. म्हणून अमेरिकेला इनडिस्ट्रिक्टिबल युनियन अँड इनडिस्ट्रिक्टिबल स्टेट असं सुद्धा एक प्रकारे म्हटलं जातं. म्हणजे अभंजक राज्यांचा अभंजक संघ अमेरिका, भंजक राज्यांचा अभंजक संघ म्हणजेच एक प्रकारे आपली इंडिया. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. एकच संविधान, संविधानाची लवचिकता, राज्यांना असमान प्रतिनिधित्व. आज आपल्याकडे राज्यांचं प्रतिनिधित्व कसं आहे, लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये असमान आहे, लोकसंख्येनुसार आहे. पण युएसए मध्ये कसं आहे ते इक्वल बघायला मिळतं. म्हणजेच काय, साधारणतः तिकडच्या सिनेटमध्ये प्रत्येक राज्यात 2-2 लोक जातात, म्हणजे तिकडच्या राज्यसभेमध्ये. ठीक आहे, आपल्याकडे तसं आहे का, नाही. आपल्याकडे वेगवेगळे आहे, उत्तर प्रदेशचे 31 आहेत, महाराष्ट्राचे 19 आहेत. हे सगळं लोकसंख्या वगैरे वरनं साधारणतः ठरलेलं आहे. आणीबाणीच्या तरतुदी, एकल नागरिकत्व, एकात्म न्याय व्यवस्था, राज्य विधेयकांवर असणारा केंद्राचा नकाराधिकार, ऑल इंडिया सर्व्हिसेस, एकात्म लेखा परीक्षण, राज्य सूचीवर केंद्र सरकारचे अधिकार, राज्यपाल नियुक्ती, एकात्म निवडणूक यंत्रणा, अशा ज्या काही बाबी जिथे केंद्रालाच फक्त महत्व दिलंय त्या एकात्मक बाबी झाल्या, त्या युनियन फीचर्स झाले. अशा बाबी जिथे राज्यांना पण महत्व दिले त्या आपल्या फेडरल किंवा संघराज्य बाबी झालेल्या बघायला
मिळतात. ठीक आहे, तर पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे जास्त हेवी नको तुम्हाला, त्यामुळे 20 प्रश्न घेण्याच्या ऐवजी आपण 10 प्रश्नांमध्ये हा व्हिडिओ संपवूया आणि लगेचच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये 11 ते 20 पर्यंतचा डेटा बघूया. या व्हिडिओ पुरतं एवढंच. काही अडलं काही लागलं तर तुम्ही कॉल करून मेसेज करून विचारू शकता. थांबूया लेक्चरमध्ये मित्रांनो आपण. धन्यवाद.